आपण काय प्रॉडक्ट करतो हे कळायला लागलं. मशीनशी नाही म्हणायला गेलं तर तोंडओळख झाली. तो जो एक कॉन्फिडन्स जो असतो की आज मी बाहेर गेलो आणि एक मी कोणाच्याही आईवडिलांच्या मदतीशिवाय किंवा त्यांच्या रेफरन्सशिवाय माझं स्वतःचं विश्व तयार केलं, हा कॉन्फिडन्स नंतर तुम्हाला पुढे आयुष्यभर खूप उपयोगी पडतो. तर तुम्हाला एक विषय धरून त्याच्यामध्ये मास्टरी निर्माण केली पाहिजे. आता यू आर ऑन युअर ओन. येस. आई वडील त्यांची सगळी लिगसी ही आता सगळी मागं राहिलेली आहे आणि ही आता एज्युकेशन फेजमध्ये आता ह्याच्यानंतर मला परत मागं जाऊन शिकता नाही येणार आहे. बरोबर. सो आता ह्याच्यानंतर मी जेव्हा जॉब मार्केटमध्ये जाईन तेव्हा मला एकदम व्यवस्थितच गेलं पाहिजे. कुठलीही कंपनी एखाद्या ॲसेटवरती तेव्हाच इन्व्हेस्ट करते जेव्हा तो त्या कंपनीमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतो. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या या नवीन एपिसोडमध्ये. आजचे आपले गेस्ट आहेत मिस्टर ओमकार पुरोहित. तर ओमकारसोबत आज आपण जर्मन एज्युकेशन सिस्टीम, जर्मनीतल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज, तिथलं बॅचलर लाईफ, तिथलं युनिव्हर्सिटी लाईफ आणि त्याच्यानंतर भारतात परत आल्यानंतर जर्मनीमधून मानसिक आणि फिजिकल काय काय तयारी आपल्याला करावी लागते आणि जॉबच्या रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज ज्या काही उपलब्ध आहेत त्या कशा मिळवायच्या आणि त्याच्या रिलेटेडचे असणारे त्याचे अनुभव हे आपण समजून घेणार आहोत आणि मनसोक्त गप्पा मारणार आहोत ओमकारसोबत. चला तर वेळ वाया न घालवता भेटूयात ओमकारला आणि सुरू करूयात आजच्या भागाला. लेट्स गो. नमस्कार. तर ओमकार, सगळ्यात पहिले तुझं खरं तर मनापासून स्वागत आणि खूप 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 धन्यवाद, कारण सच अ शॉर्ट नोटीसवर तू आज यायला तयार झालास एका तुझ्या बिझी स्केड्यूलमधनं. तर सगळ्यात पहिले धन्यवाद आणि सुरुवात करूयात आपण आजच्या भागाला. कसं वाटतंय? ॲक्च्युली छान वाटतंय. म्हणजे काय आहे की जर्मनीबद्दलचा हा सगळा एपिसोड आता म्हणजे खरं तर माझ्यासाठी नॉस्टॅल्जिक आहे. आणि मी आता म्हणताना ऐकलं की त्याच्या बॅचलर लाईफबद्दल. ती बॅचलर लाईफ माझी जर्मनीत कधीच नव्हती. 2012 साली मी जर्मनीला गेलो आणि 2013ला माझं लग्न झालं. सो त्याच्यानंतर म्हणजे आम्ही दोघांनी केलेला हा सहप्रवास आणि आम्हाला आलेले अनुभव हे मला नक्की तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतील. आणि त्याच्यानंतर इथं जेव्हा आम्ही परत येण्याचा निर्णय घेतला त्याबाबतही गप्पा मारायला नक्कीच आवडेल. करेक्ट. सो सिट बॅक अँड रिलॅक्स. आपण एकदम कॅज्युअल गप्पा मारणार आहोत आज. सो येस. तर सगळ्यात महत्त्वाचं, जर्मनीमध्ये गेल्यानंतर काय तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कसं जर्मनीमध्ये जाण्यासाठी तू तो मार्ग कसा निवडलास, त्याच्यासाठी काय तयारी केलीस, या सगळ्याविषयी गप्पा मारूयात. पण त्याच्या आधी तुझं थोडंफार एज्युकेशन बॅकग्राऊंड सांग ना. मी तसं माझं सगळं एज्युकेशन झालं हे पुण्यातच झालं. सो इंजिनिअरिंग मी VIT कॉलेजमध्ये केलं आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये केलं. त्याच्यामागची बॅकग्राऊंड अशी होती की मी इंजिनिअरिंगला असताना वडिलांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला होता आणि आमचा ओमकार इंजिनिअरिंग नावानं आमची कंपनी आहे आणि आम्ही बऱ्यापैकी स्पेशल प्रॉडक्ट्स करतो. आणि 12वीमध्ये मी असताना तेव्हा नुकताच बिझनेस चालू झालेला होता, भाड्याची जागा होती. आणि तेव्हा मी 12वीच्या सुट्टीमध्ये मुलं वेगवेगळे काही ना काहीतरी उपक्रम करत असतात, तेव्हा मी तिथं ऑलमोस्ट ॲज अ हेल्पर म्हणून जॉईन झालो. आणि तेव्हा रोज सकाळी वडिलांबरोबर जायचं, सगळं शॉप झाडायचं, जे काय असेल ते सगळं जॉब सगळे जे होते ते घासायचे, पॅक करायचे आणि वेगवेगळ्या कस्टमरला नेऊन द्यायचे. याच्यातनं कसं व्हायला लागलं की कस्टमरशी ओळखी वाढायला लागल्या, आपण काय प्रॉडक्ट करतो हे कळायला लागलं. मशीनशी नाही म्हणायला गेलं तर तोंडओळख झाली. आणि याच्यानंतर 12वीनंतर जेव्हा आपण इंजिनिअरिंगला जातो तेव्हा मग 2 ऑप्शन समोर होते. एक म्हणजे प्रोडक्शन इंजिनिअरिंग करायचं का मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं. आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग करावं कारण तेव्हा म्हणजे अगदी तेव्हा काय आपल्याला एवढं कळत नसतं, पण समहाव असं झालं की थर्मोडायनॅमिक्स हे काय आपल्याला नंतर लागणार नाही आहे साधारणपणे आपण हे काय करतो. तर प्रोडक्शनमध्ये जे काय प्रोडक्शन प्लॅनिंग आहे, कंट्रोल आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधले काही जे टॉपिक आहेत याच्यामध्ये डिझाईन पण होतंच, जिग अँड फिक्सर डिझाईन होतं. सो जे आम्ही करतो ते होतं, त्यामुळे मग प्रोडक्शन इंजिनिअरिंग मी केलं. बरोबर. आणि 2011चा मी VITचा पासआउट आहे. बरं. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली मग मी असं झालं की आता याच्या पुढं जर आपल्याला अजून जर काही नॉलेज मिळायचं असेल तर अजून उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे. करेक्ट. सो उच्च शिक्षणाचा जेव्हा निर्णय
घेतला असेल किंवा ॲटलिस्ट आपण बघतो ना की माझा मित्र चालला आहे, माझी बहीण चालली आहे, माझा भाऊ चालला आहे, किंवा ती एक सॉर्ट ऑफ क्रेज असते की इंजिनिअरिंग झालं तर आता मास्टर करायचं. अँड व्हेन वी आर लेट्स से की फायनान्शियली आपण ते अफोर्ड करू शकतो तर लोक बाहेर जाण्याचा प्लॅन करतात. बरोबर. सो ही एक टिपिकल माइंडसेट आहे, ही एक टिपिकल मेंटॅलिटी आहे आत्ताच्या जनरेशनमधल्या लोकांची. सो तशीच सिच्युएशन तेव्हा पण होती का? सिच्युएशन म्हणण्यापेक्षा तेव्हा असं होतं की उच्च शिक्षण का घ्यायचं याच्याबद्दलची मतं खूप क्लिअर होती. ओके. बेसिकली कसं आहे की आपण एखाद्या गोष्टीमध्ये इंजिनिअरिंग करून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये प्रोडक्शन इंजिनिअरिंग याच्यामध्ये प्रोडक्शन जे एन्व्हायरमेंट असतं याचे बेसिक फंडामेंटल्स तुम्ही शिकलेले असतात. बरोबर. पण आता याच्या पुढे जेव्हा तुम्हाला एखादं फाईन लर्निंग करायचं आहे की आता या प्रोडक्शनमध्ये सुद्धा बरेच टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग असू शकतं, फॅक्टरी प्लॅनिंग असू शकतं, लेआउट प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये जिग अँड फिक्चर डिझाईन आहे, प्रोडक्शन कंट्रोलिंग आहे. आता हे इतके बारीक आणि आता जे नवीन आले इंडस्ट्री 4.0 याचा सुद्धा बऱ्यापैकी भाग हा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये समाविष्ट आहे. करेक्ट. आणि हे जर आपल्याला जर शिकायचं असेल तर आपल्याला कुठंतरी बाहेर जाऊन शिकलं पाहिजे. आता याच्यामध्ये कसं होतं की एमटेक हा पण एक ऑप्शन असतो, पण तेव्हा असं होतं की पूर्ण एज्युकेशन पुण्यामध्येच झालंय, तर त्याच कम्फर्ट झोनमध्ये राहून तुम्हाला हे करायचं आहे का? बरोबर. तर याचं उत्तर नाही असं होतं, कारण हा कम्फर्ट झोन जोपर्यंत तुम्ही ब्रेक होत नाही आणि जोपर्यंत तुम्हाला तुमच्या भोवती स्वतःचं विश्व तयार करण्याचा कॉन्फिडन्स मिळत नाही, तो जो एक कॉन्फिडन्स जो असतो की आज मी बाहेर गेलो आणि एक मी कोणाच्याही आई वडिलांच्या मदतीशिवाय किंवा त्यांच्या रेफरन्सशिवाय माझं स्वतःचं विश्व तयार केलं, हा कॉन्फिडन्स नंतर तुम्हाला पुढे आयुष्यभर खूप उपयोगी पडतो. सो हेच रिझन आहे का की? सो हे एक रिझन होतं, म्हणजे हे बॅक ऑफ द माइंड थॉट होता की मला बाहेर जायचंय. आता बाहेर कुठं जायचंय हे ठरवण्यासाठी मग माझ्याकडे 2 ऑप्शन होते जे 90% 95% मुलांसमोर असतात. एक म्हणजे अमेरिका होतं. बरोबर. की जिथे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा विषय होता. बरोबर. आणि एक जर्मनी होतं जिथं प्रोडक्शन इंजिनिअरिंग हा मी ओव्हरऑल टॉपिक बघत होतो. अप्लाय करताना मी दोन्हीकडे केलं, अमेरिकेतही केलं. तेव्हा मला तिथे नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी आणि डेट्रॉईटमधली वेन स्टेट युनिव्हर्सिटी आणि अजून एक कॅन्सास वगैरे ओक्लाहोमा अशा 2-4 युनिव्हर्सिटीचं अमेरिकेतलं ॲडमिट आलं होतं. आणि जर्मनीमध्ये मला RWTH आखेन जी बऱ्यापैकी रिनोन युनिव्हर्सिटी आहे आणि इट्स वन ऑफ बेस्ट इन मेकॅनिकल, त्यांचंही मला ॲडमिट आलं होतं. मग तेव्हा आपण गोष्टी असं हे करतो की 2-4 प्लस पॉईंट होते जर्मनीचे. पहिलं म्हणजे एक होतं ते म्हणजे एज्युकेशनल कॉस्ट. बरोबर. किती जरी आपल्या आईवडिलांनी तयारी दाखवली तरी साधारणपणे आपल्या डोक्यामध्ये असं असतं की हे सगळं जे मी गिमिक करतोय किंवा हे सगळी जी मी स्टेप घेतोय ही जर वर्क नाही झाली बाय एनी मीन्स तर मला भारतात परत आल्यानंतर तो जो काही मी खर्च केलाय हे खर्च काढण्यासाठी मला किती वर्ष द्यायला लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल तोच विषय जर मी अमेरिकेत जाऊन शिकलो असतो आणि सेम क्वालिटीचा मी जर्मनीत शिकणार होतो. सो म्हणजे जेव्हा क्वालिटी किंवा कंटेंट वाईज जर एखाद्या जर कोणाला मुलाला अमेरिका बेटर वाटत असेल तर 100% त्यांना अमेरिकेलाच गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल रोबोटिक्स आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इंटरनेट आणि कॉम्प्युटर सायन्स आहे, यासाठी ते नक्कीच सुपिरियर आहेत. आणि तिथे बेसिकली तिथं मग मुलांनी जेव्हा त्या विषयामध्ये करायचं असतं तेव्हा त्यांनी तिथं गेलं पाहिजे. पण इस्पेशली जेव्हा कोर सब्जेक्ट आहेत जसं आमचा मेकॅनिकल आहे, प्रोडक्शन आहे, इथे तुम्हाला जर्मनीमध्ये तीच टेक्नॉलॉजी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेली आहे. अँड जर्मन टेक्नॉलॉजी इज गुड असं आपण ऐकत आलोय. इंजिनिअरिंग आता तो ब्रँड झालेला आहे. करेक्ट. सो तेव्हा ते असं होतं की एक म्हणजे बेसिकली की कॉस्ट हा एक मेन फॅक्टर असतो. किती डिफरन्स असतो हा? साधारणपणे 10 पट तरी फरक पडतो जर्मनी आणि US मध्ये. बरोबर. म्हणजे समज जर जर्मनीमध्ये एखाद्या त्यावेळेच्या याच्यामध्ये, आता मला करंट सध्याचे माहित नाहीत कारण करंट आता कॉस्ट खूपच वाढलेला आहे. बरोबर. पण त्यावेळेच्या याच्यामध्ये मी तेव्हा बघितलं होतं की जर मला जाऊन जर अमेरिकेत करायचं असेल तर साधारणपणे 30-40 लाखाचा खर्च येणार होता. आणि तोच जर जर्मनीमध्ये होता तर तो साधारणपणे 10-20 लाखापर्यंत सगळा मिळून होत होता. म्हणजे एज्युकेशन फी याच्यातली खूपच कमी होती. तिथं 30-40 लाख एज्युकेशन फी मध्येच जात होते. बरोबर. इथं माझा कोर्स पेड होता
स्टील इट वॉज 3,400 euros आणि त्यावेळी युरो माझ्यावेळी 78 होतं. बरोबर. सो साधारणपणे आपण जरी कॅल्क्युलेट केलं तरी 2,40,000 ही माझी ही बेसिकली एज्युकेशन कोर्स फी येत होती. सो तो एक फॅक्टर होता. दुसरं म्हणजे माझ्यासाठी एक होतं की टेक्नॉलॉजी वाईज मला खूप चांगलं शिकायला मिळणार होतं, कारण RWTH आखेंचे प्रोफेसर्स आर व्हेरी वेल रेनोन. प्रोडक्शन US मध्ये मला कोर्स जे मी बघितले ते मोर ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये होते. व्हॅल्यू स्ट्रीम, सप्लाय चेन मॅनेजमेंट हे जास्त विषय होते. इथं मशीन टूल हा एक मेन सब्जेक्ट होता आणि त्याच्या अनुषंगानं सगळे कोर्सेस अरेंज झालेले. सो मला जे कोर शिकायचं होतं, जे मी मोस्टली आता बऱ्याच मुलांनाही सांगतो की तुम्ही एखादी युनिव्हर्सिटी चांगली आहे म्हणून जाऊ नका. तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्हाला तिथं मिळतंय का हे तुम्हाला पहिले बघायला पाहिजे. सो त्यांची वेबसाईट पूर्ण इन डिटेल अंडरस्टँड करून, म्हणजे नॉर्मली एक त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला लागतं की नक्की मला काय शिकायचंय. मोस्टली बॅचलर झाल्यानंतर ही क्लॅरिटी नसते. बरोबर. पण मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की त्याच्यासाठी माझं पर्सनल ओपिनियन विचारलं तर मी असं म्हणेन की तुम्हाला जे त्या क्षणी आवडतंय ना त्या फील्डमध्ये एकदा जॉब करा. मग त्याच्यासाठी तुम्हाला स्मॉल स्केलमध्ये काम करायला लागलं. मी तेच केलं. मला असं होतं की जसं मेकॅनिकल किंवा प्रोडक्शनमधनं बाहेर माणूस पडतो की मला असं होतं की नाही आपण आता ना डिझाईन आणि या सगळ्या याच्यामध्ये काम करायचं. तर मी 1 वर्ष चक्क पुण्यामध्ये पेंटा डिझायनर्स नावाची कंपनी आहे, तिथं मी 1 वर्ष झोकून काम केलं. म्हणजे तुझा बिझनेस असताना, वडिलांनी सेटअप केलेला बिझनेस असताना, कारण तो मला नंतर बघायचाच होता, पण मला वेगळं कधी काय बघायला मिळणार. राईट. एका डिफरंट सिस्टीम्स मध्ये, एका डिफरंट कंपनीमध्ये तुम्ही कधी काम कराल. करेक्ट. आणि आत्ताच ते वय असतं की ज्याच्यामध्ये तुमची फ्लेक्झिबिलिटी खूप असते, विचारांची असते, फिजिकली यू आर कपेबल. तुम्ही किती काम दिलं तरी तुम्ही करू शकता. म्हणजे मला तेव्हा आठवते रात्री 2 वाजले 3 वाजले काही प्रॉब्लेमच नसायचा. कोण म्हणलं थांब रात्री तर थांबलं. पण ते तुम्ही तिथं जेव्हा ते शिकता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे नाही, हे असं गोष्टी करायला पाहिजेत. आणि आता मला हे नॉलेज आलंय, आता ह्याच्या पुढं मला अजून जाऊन बघायचंय. म्हणजे मी जे बघतोय त्या क्षितिजाच्या पलीकडे जाऊन जर मला काही हे करायचं असेल तर मला आता खरं काहीतरी एक वेगळं शिकायला पाहिजे. आणि ही जोपर्यंत नीड जनरेट होत नाही ना तुमच्यासाठी, तोपर्यंत ते मग त्या शिक्षणाचं तुम्हाला मग ते फक्त एक सिस्टीम तुम्ही आहे म्हणून केलं आणि मग नंतर मग लोकांना त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस दिसतात. सो माझ्या मनामध्ये 3 क्लिअर विचार होते. एक म्हणजे इकॉनॉमिकली माझ्यासाठी सेफर आहे, म्हणजे उद्या तिथं काही जरी झालं तर भारतामध्ये येऊन 5 वर्षामध्ये मी जे काय रिकवर करू शकतो. सेकंडली असं होतं की मला जे शिकायचंय, एक्झॅक्टली जे शिकायचंय तो कोर्स मला RWTH आखेन ऑफर करत आहे. बरोबर. आणि तिसरी गोष्ट अशी होती की तो आता काही लोकांचा की टाइम गॅप एवढा नव्हता. उद्या माझ्या घरात काही जरी इमर्जन्सी झाली तरी विदिन नेक्स्ट 8 hours आय विल बी बॅक होम. येस. सो असे एक 2-3 विचार माझ्या डोक्यात होते. सगळ्यांच्या डोक्यात या निकषांवरती प्रत्येकानं ठरवावं असं नाही, पण साधारणपणे आपल्याला जे शिकायचं आहे ते एखादी युनिव्हर्सिटी ऑफर करते का हे जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत देश हा सेकंडरी असावा. पहिले तुमचा विषय तुम्हाला मिळतोय का हे बघायला पाहिजे. पण हा अप्रोच किती सुंदर आहे ना की तुम्हाला काय शिकायचं आहे पुढे हायर एज्युकेशनमध्ये ह्याच्यासाठी आधी इथे स्वतःचा सेटअप असून सुद्धा कुठेतरी जॉब करून त्याचं नॉलेज घेणं की बाबा इतर कंपनीजमध्ये काय चाललं आहे, त्यांची वर्क कल्चर कसं आहे, जे जाणून घेऊन त्याच्यातनं आपल्याला मिळणारे फीडबॅक्स आणि त्याच्यातनं डिसिजन पुढचा की पुढे आपल्याला कशामध्ये शिकायला आवडेल. सो तू म्हटलंस तसं 4 ते 5 व्हरायटी ऑफ लाईन्स आहेत प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये ज्याच्यामध्ये तू मास्टर करू शकला असतास. सो यू हॅव डिसाइडेड विथ प्रोडक्शन, राईट. सो मेकॅनिकल, प्रोडक्शन, मेकॅट्रॉनिक्स बरेच ऑप्शन्स होते. बरोबर. सो ओके. सो मला तुला हा प्रश्न विचारायचा होता की वन्स यू हॅव डिसाइडेड की मला आता जर्मनीला जायचं आहे फायनली, सो मग ती प्रोसेस कशी स्टार्ट झाली? लाईक काय मेंटल आणि फिजिकल तयारी करायला सुरुवात केलीस तू व्हेन यू स्टार्टेड अप्लाइंग म्हणण्यापेक्षाही जेव्हा तुला अप्लाय केल्यानंतर
रिझल्ट्स यायला लागले, त्याच्यानंतरची प्रोसेस कशी होती? ती प्रोसेस तर म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता म्हणजे मला आता आठवतंय, तू आता असा प्रश्न विचारल्यावर मी आता असं अंतर्मुख झालोय की खरंच असं काही झालं का मला. आणि याचं उत्तर प्रांजळपणे द्यायचं म्हणलं तर नाही होतं. कारण कसं होतं, RWTH आखेनमध्ये मी 1 वर्ष काम केलं, पण जी मुलं इंजिनिअरिंग झाल्या माझ्या बॅचची तिथं गेले होते, असं एक साधारणपणे 10 मुलं होती. आणि ही 10 मुलं म्हणजे माझ्या दृष्टीनं दे वेअर म्हणजे ते प्रचंड स्कॉलर होते, प्रचंड सिन्सिअर होते, आणि ही मुलं तिथं होती. सो माझ्या दृष्टीनं असं होतं की तिथं गेल्यानंतर माझी संगत नक्की चांगली आहे. इकडं असताना माझ्या बरोबर जे प्रोडक्शनचे माझे मित्र होते, जो आमचा आता असा मी म्हणेन कोर ग्रुप होता, आम्ही सगळेजण आम्हाला RWTH आखेनमध्ये मिळाले. क्या बात आहे. सो माझ्या दृष्टीनं मी असं म्हणेन की एकदम हायेस्ट कम्फर्ट लेवलला होता. की जसं आता आपला इथलाच ग्रुप आहे, आमचा प्रोजेक्ट ग्रुपही तोच होता, तीच मुलं आम्ही तिकडे चाललो होतो, आणि तिघांनाही आम्हाला सेम कोर्सलाच ऍडमिशन मिळाली होती. आणि त्यातल्या आमच्या दोघांच्याही इथं कंपनीज आहेत. सो आमच्या दोघांची काइंड ऑफ बॅकग्राऊंड सेम होती, आणि त्यामुळे तो कम्फर्ट झोन एकदम छान होता. म्हणजे आम्ही ऍक्च्युली एन्जॉय केलं. म्हणजे जेव्हा तिघांनाही मला आठवतंय की आम्ही तेव्हा मुंबईला, म्हणजे त्याची स्टोरी अशी आहे की तेव्हा आम्हाला 2 याला ऍडमिशन मिळाली होती. म्हणजे आम्हाला हॅम्बर्गला ऍडमिशन मिळाली होती, आणि तेव्हा प्रोसेस अशी होती की ब्लॉक अकाउंट ओपन करायला लागतं. आता ती प्रोसेस खूपच स्मूथ झाली. आमच्या वेळी त्यावेळी मुंबईला जायला लागायचं, त्या डॉयच्या बँकच्या ऑफिसला जाऊन तिथं तुम्हाला ब्लॉक अकाउंटचा फॉर्म भरायला लागायचा. आणि काही कारणानं त्या दिवशी ते फॉर्म घेणारी जी व्यक्ती होती, त्या ज्या मॅडम होत्या, त्या आजारी होत्या आणि त्या आल्या नाहीत. आणि म्हणून आम्ही आता 1 दिवस राहायला लागणार, आणि आपण तिघं आहोत, काय फरक पडतो, म्हणून मला आठवतंय आम्ही मरीन ड्राईव्हच्या तिथं समुद्र बघत तिथं बसलो होतो. आणि तेव्हा आमच्या फक्त एका मित्राकडे अँड्रॉइड होता, आणि त्याला मेसेज आला की अरे तुला RWTHला मिळाली. आम्ही सगळेजण अरे हा जाणार, आपण हॅम्बर्ग. तो म्हणला थांबा आपण रात्रीपर्यंत बघू काय होतंय. आणि रात्री साधारणपणे 10 पर्यंत आम्हाला सगळ्यांना RWTH आखेनमध्ये ऍडमिशन मिळाली होती, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ब्लॉक अकाउंट मग आखेनमध्येच ओपन केलं. आणि मग ते फिलिंग इतकं छान होतं की म्हणलं की समथिंग डेस्टिनी काय जे होतं ते चांगल्यासाठी. म्हणजे आज त्या बाई आजारी पडल्या ते बरं झालं, नाही तर आमची ब्लॉक अकाउंट हॅम्बर्गमध्ये, आमची ऍडमिशन आखेनमध्ये असं काहीतरी झालं असतं. सो तो एकदम छान एक्सपिरियन्स होता. आणि मला असं वाटतं की ते वयच असं होतं, 21-22 वर्षाचं वय असं असतं की तुम्हाला तशी काही फिकीर नसते. एक्झॅक्टली. म्हणजेच त्यावेळी सर्वात मोठं टेन्शन असं होतं की तिथं जाऊन आपण खायचं काय, कारण बनवता तर काही येत नाही. या सगळ्या सिच्युएशन, आता मला एकदम छान स्वयंपाक येतो, पण तेव्हा अशी सिच्युएशन होती की अरे काय करायचं. बरं तेव्हा असं होतं की जर्मनीची साधारणपणे तोंड ओळख होती की आखेन कुठे आहे, पण थंडी कशी असेल, आपण कसं हे करायचं, किंवा जाताना आपण काय काय घेऊन जायचं. पण याच सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही तिघंजण एकाच सेम बोटमध्ये हे असल्यामुळे आम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा भरपूर मिळत होती. समहाऊ आमचे सिनियर पण सो कॉल्ड बॅचमेट हे तिथं असल्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला बऱ्यापैकी इनपुट्स मिळत होते की हे घेऊन या. त्यांनी आमची खूप, म्हणजे गेल्यानंतर जो इनिशियल कम्फर्ट द्यायचा जो असतो की एखादा माणूस एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर गांगरून जातो, पण हे आमचे 15 मित्र जे होते त्यांनी आमची अक्षरशः म्हणजे असं गार्डियन सारखी काळजी घेतली की आम्हाला ते न्यायला आले, आम्हाला त्यांनी पहिल्या रूम्स अवेलेबल करून दिल्या, खाणं देणं, दुसऱ्या दिवशी सगळ्या तिथल्या फॉर्मॅलिटीज करायला मदत करणं, या सगळी मदत ते मित्रांनी केली. त्यामुळे हे मित्र ते असे म्हणजे असं झालं की लाईक अ पॅरेंट्स. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये असं काही मेंटल प्रिपरेशन करायला नाही लागली. एक फक्त होतं की मला आठवते की ती एक अशी मुवमेंट होती की सगळं हे झालं आणि ते सगळं इन द फ्लो झालं, इन बिटवीन लग्न ठरलं होतं, आणि ती पण नंतर जर्मनीला येणार होती माझी बायको. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बेसिकली असं होतं की सगळ्या या गडबडीतनं सगळं हे करत, बरं माझ्यासाठी हा दुसराच विमान प्रवास होता, असं नव्हतं की मला पहिले हे होतं. त्याच्या आधी मी एकदा श्रीलंकेला गेलो होतो, त्यामुळे कुठं काय फॉर्म भरायचा, बरं त्यावेळेचं ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, तिथं आतमध्ये तुम्ही जायचं. आणि तिथं आतमध्ये जाऊन मला आठवते मी त्या विमानामध्ये बसलो, आणि सगळं तोपर्यंत तुम्ही त्या गडबडीतच असता आणि त्यामुळे तुम्हाला काही वाटत नाही. आणि विमान हळूहळू उडालं, आणि तो मुंबईचा किनारा जसा मागं पडला आणि तो क्वीन्स नेकलेस मागं केला, आणि नकळत असे हात जोडले गेले की आता सोडतोय बाबा, आताही मला बोलताना असा शहारा येतो. आणि तेव्हा असं झालं की आता यू आर ऑन युअर ओन. येस.
आई वडील, त्यांची सगळी लिगसी ही आता सगळी मागं राहिलेली आहे. आता तुम्ही पुणेकर, आता ना तुम्ही कोथरूडकर नाही, ना तुम्ही पुणेकर नाही, आता तुम्ही एक भारतीय म्हणून जर्मनीमध्ये तुम्ही जात आहात. अमेझिंग. आणि आता ती भारतीय असण्याची तुमच्यावरती ती जबाबदारी, आता तुमच्या सगळ्या ऍक्शन्स ज्या आहेत याच्या पुढं या एक भारतीय म्हणून तुमच्याकडे बघितल्या जाणार आहेत. तुम्ही वागलात तर भारतीय असे वागतात म्हणून म्हणणार, तुम्ही चांगले वागलात तर भारतीय चांगले आहेत म्हणून म्हणणार. सो आता ही आपल्यावरती आता आलेली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे आता टचडाऊन झाल्यापासून नो नॉनसेन्स, नो टाइमपास. नाउ यू हॅव टू फोकस अँड मेक शुअर की आता तू सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे. पण मग जर्मनीमध्ये भाषेचा जो पॉईंट असतो की सगळ्यांकडनंच आपण ऐकतो की तुम्हाला जाण्यासाठी व्हिजाला 2 लेवल झाल्या पाहिजेत, तिकडे गेल्यानंतर युनिव्हर्सिटीला रिक्वायरमेंट 3 लेवलची असते. तर मग हा भाषेचा जो विषय आहे की तो सॉर्ट करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि तिथेच सगळ्यात महत्त्वाचं, बरीच लोक घाबरतात की आता जर्मन शिकायला लागणार म्हणून जर्मनीला जायला नको. तर हा एक अप्रोच असतो बऱ्याच लोकांचा. मग तो कसा मॅनेज केलास? माझं सांगू का? आता माझं असं होतं की मी 0 नॉलेज ऑफ जर्मन असा मी एंटर झालो. कारण RWTH आखेंचा कोर्स असा होता की ते ऑक्टोबरमध्ये जो कोर्स स्टार्ट व्हायचा तो आम्हाला त्यांनी ऑगस्टमध्ये बोलवलं होतं की पहिलं ते तुम्हाला A1 लेवलचं जर्मन शिकवतात आणि ते टेक यू अप टू सम हाऊ B1.1 लेवल. तोपर्यंत तुम्हाला एज्युकेशनमध्येच एक जर्मन करिक्युलम असतं. आणि बाहेर गेल्यावरती तसे मी बऱ्यापैकी जसा नॉर्मल आहे की मला लोकांशी बोलायला आवडतं. आणि मला असं वाटतं की भाषा हे भावना व्यक्त करायचाच एक मीडियम आहे. कोण वेगळा त्याला शब्द वापरतो, आपण वेगळा शब्द वापरतो. त्यामुळे असं गेल्यावरती तिथं अडलं नाही. पहिलं म्हणजे कसं होतं की माझे मित्र तिथं होते. सो मला जे काय होतं आणि त्यांना जर्मन येत होतं. सो मला जर काही प्रॉब्लेम आला तर ते मला हे सांगत होते. पैसे किती झाले हे बघायला तिथं स्क्रीनवरती बघितलं की तेवढे पैसे काढून द्यायचे एवढं आम्हाला कळत होतं. बरं, असं काय आम्हाला काय तिकडे गेल्यानंतर असं काय फॅन्सी लगेच जाऊन शॉपिंग काहीच करायची नव्हतं. घर मला मिळालेलं होतं कारण आमच्या युनिव्हर्सिटीची एक लकी ड्रॉ सिस्टीम होती. त्याच्यामध्ये आम्हाला तिघांसाठी मिळून एक घर मिळालं होतं, रूम मिळाली होती. आणि मग त्याच्यातनं आम्ही जेव्हा तिथं गेलो तेव्हा मला आठवतंय की पहिला दिवस होता की तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा भाषा जवळपासची कळत नाही ना, तुमचा कॉन्सन्ट्रेशन लेवल इतका चांगला होतं. कारण तुम्हाला केऑसच असतो, बाकीचा सगळा जो असतो तो फक्त नॉईज आहे तुमच्यासाठी. शब्द कळत नसतात, कोण काय बोलतंय कळत नाही. तुम्ही जरी अगदी गडबडीच्या जागी जरी पुस्तक वाचत बसलात तरी तुम्हाला तो सगळा जो आजूबाजूचा असतो तो नॉईजच असतो. मग कसं झालं की हळूहळू युनिव्हर्सिटीमध्ये जर्मन शिकलो, पण तेव्हा जर्मन बोलता येत नव्हतं. कारण नॉलेज तिथनं घेतलं आणि बाहेर आलं की अरे काय कसा झाला क्लास असं बोलणारेच मराठी असणारेच तिथं बऱ्यापैकी मुलं होती. आणि मग जर्मनीच्या त्या कोर्समध्ये इंटर्नशिप आम्हाला कंपल्सरी असते आणि मिनिमम 6 महिन्याची ते 3 महिने म्हणतात, पण कुठली कंपनी 6 महिन्याशिवाय इंटर्नशिप देत नाही. सो 6 महिने इंटर्नशिपसाठी मी जेव्हा न्यूनबर्गला गेलो तेव्हा माझा जो बॉस होता त्यानं मला म्हटलं की ओमकार, तुला कुठली लँग्वेज तू प्रिफर करशील टू टॉक? आणि तेव्हा मी म्हटलं आता मला जर्मन बोलायचं. आणि त्याच्यानंतर माझी इंटर्नशिप संपेपर्यंत एकदा पण तो इंग्लिशमध्ये बोलला. पण तोपर्यंत तू एवढा फ्लुएंट झाला होतास? नाही, त्यानं मला फ्लुएंट केलं. कारण काय होतं तेव्हा कसं होतं की इकडं तिकडं तुटक मुटक तुम्ही जर्मन ऐकलेलं असतं, थोडं तोडकं मोडकं तुम्ही बोलत असता. फ्लुएन्सी कधी येते? जेव्हा तुम्ही 24 तास त्याच एन्व्हायरमेंटमध्ये आहात. आणि आता तुम्हाला ते बोलल्याशिवाय पर्यायच नाही. कारण कसं आहे, आपण इंजिनियर आहोत, जोपर्यंत ते लास्ट मोमेंटला येत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्यासाठीची तयारी करत नाही. त्यामुळे ते असं होतं की तेव्हा माझ्यासाठी असं होतं की नाव दिस इज द टाइम वेअर यू नीड टू लर्न द जर्मन. कारण आपण प्रोडक्शनमध्ये काम करणार आहोत. या प्रोडक्शनमध्ये आपल्याला वर्कर्स बरोबर बोलायचं आहे, मिडल मॅनेजमेंट बरोबर बोलायचं आहे, हे सगळे जर्मन आहेत. आणि यांच्याबरोबर जर तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल तर नो मॅटर व्हॉट यू हॅव टू लर्न द जर्मन. सो मला असं होतं की त्याच्यानंतर माझा जर्मनचा ग्राफ इतका चांगला झाला की मी माझा थिसिस ऑलमोस्ट हाफ जर्मनमध्ये केला. वा. म्हणजे माझ्या थिसिसचं मेन रायटिंग मी इंग्लिशमध्ये केलं आणि त्याच्यानंतर जे सगळे रेफरन्सेस आणि हे होते हे सगळं मी जर्मनमध्ये केलं. बरोबर. आणि साधारणपणे 150-200 पानाचं मी तेव्हा तो जर्मन साधारणपणे त्याच्यातली 100 पानं मी जर्मनमध्ये लिहिली.
सो ते एक चांगला एक्सपिरियन्स होता. पण सो जर्मन शिकता येतं. म्हणजे आता काही कसं आहे की काही युनिव्हर्सिटीजना असं ते सांगतात की तुम्हाला येताना तुम्हाला जर्मनची रिक्वायरमेंट असते, ती काही विद्यार्थी हे करतातच. जसं माझ्या बायकोनं जेव्हा मास्टर्स केलं तेव्हा तिला B1 लेवलचं जर्मन कंपल्सरी होतं, तेव्हा ती शिकून आली होती. माझ्या केसमध्ये मी शिकलो नव्हतो, पण समहाऊ मला तिथं राहून त्या लोकांच्यात राहून त्या ह्याच्यामध्ये राहून मी जर्मन हळूहळू. पण माझ्या मते तो एक्सपिरियन्स जास्त इम्पॉर्टंट होता ना तुझ्यासाठी, की ते लवकर शिकणं झालं तुझ्यासाठी, की बाबा त्याच लोकांमध्ये राहून त्यांची लँग्वेज आत्मसात करणं आणि त्याप्रमाणे बोलायला शिकणं. हे जास्त चांगला अप्रोच मला वाटतो रादर दॅन मे बी इथनं शिकून जाणं. म्हणजे आता तो प्रत्येकाचा कसा कम्फर्ट आहे. म्हणजे काही जण गेल्यावरती बघू कसा बॉल येईल तसा आपण मारू आणि काही जण त्याच्या आधी नेट प्रॅक्टिस करून मग जाऊन ते हे करतात. तर तो प्रत्येकाचा तो लेवल ऑफ कम्फर्ट आहे. त्याच्यामध्ये काय चांगलं वाईट असं काही नाही. पण कसं होतं की तुम्ही त्या लोकांच्यात राहिलात की तुम्हाला भाषेबरोबर कल्चर सुद्धा आत्मसात होतं. बरोबर. कुठं काय बोलायचं, कुठला शब्दप्रयोग, त्यांचा ऍक्सेंट माहित होतो, त्यांची विनोद बुद्धी तुम्हाला कळायला लागते, कुठं कसं त्यांचा ह्युमर कळायला लागतो. सो त्याचे पण काही ऍडेड बेनिफिट्स आहेत. करेक्ट. सो अशा पद्धतीने तुझं थिसिस आणि ओव्हरऑल 2 years ऑफ जो काही मास्टर डिग्री कोर्स होता, या सगळ्या गोष्टी झाल्या, तू इंटर्नशिप सुरुवात झाली तुझी. पण तुला काय डिफरन्स जाणवतो की जर्मन युनिव्हर्सिटीज आणि भारतातल्या युनिव्हर्सिटीज ह्याच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये काय डिफरन्स आहे? मी एक शॉर्टमध्ये सांगतो की बेसिकली कसं असतं की काही कंपल्सरी सब्जेक्ट्स असतात आणि काही ऑप्शनल असतात. सो कंपल्सरी सब्जेक्ट्स हे तुमचे बेसिकली खूप विषय म्हणजे कोर्स स्पेसिफिक असतात आणि काही जे असतात ते तुम्हाला त्याच्या अनुसरून म्हणजे त्याच्या जवळ जाणारे असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला प्रोडक्शनमध्ये ऑप्शनलमध्ये होते ऑप्टिक्स होता, लेझर होतं. सो हे काही त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स असतात आणि काही जे सब्जेक्ट्स असतात याच्यामध्ये असं होतं की काही यांच्या ओरल एक्झाम्स असतात. सो इथे तुम्हाला बेसिकली प्रोफेसर तुमच्याबरोबर, तुम्ही एक्झामला येता, एक्झामला व्यवस्थित तुम्ही बसता, प्रोफेसर समोर असतो. हा प्रोफेसर म्हणजे आपल्याकडे जे प्रोफेसर ही जी कन्सेप्ट आहे आणि जर्मनीमध्ये प्रोफेसर म्हणजे इट्स लार्जर दॅन वर्ल्ड. म्हणजे माझा जो प्रोफेसर, जे आमचे जे प्रोफेसर होते जे वर्ल्ड रिनॉन्ड आहेत, प्रोफेसर क्लॉक म्हणून आहेत, त्यांना ऑनररी 4 PhD, त्यांनी स्वतः केलेल्या 2 PhD, त्यांची स्वतःची 26 पुस्तकं, त्यांच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट असलेल्या 4 मेकॅनिकल कंपन्या आणि असा साधारणपणे तो एक लार्जर दॅन वर्ल्ड असा एक समोर माणूस बसलेला असतो की तुम्ही त्याला चॅलेंज असं नाही काही करू शकत. आणि स्टील दे आर व्हेरी डाऊन टू अर्थ. म्हणजे ते कधी असं होतं ते माझ्याशी का बोलतायत असा प्रश्न पडावा या लेवलचा तो प्रोफेसर असतो. आणि ते समोर बसायचे आणि मग ते त्यांची प्रश्न व्हायचे, अरे मग आज तू काय वाचून आलास, बरं, आणि मग तिथून ते चालू व्हायचं आणि एक तासात तो सुद्धा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन शेअर करत असतो. सो त्या एक्झाममधनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मला पण नॉलेज मिळालं. आणि जेव्हा ती एक्झाम होते त्याच्या नेक्स्ट मुमेंटला ते तुम्हाला मार्क देतात. आणि जर्मनीतली साधारणपणे मार्किंग सिस्टीम अशी आहे की 1 to 5 रेटिंग आहे. आणि बेसिकली 5 म्हणजे फेल आणि 1 म्हणजे यू आर टॉपर. सो उलटी आहे, US बरोबर उलटी. आणि मला ती खूप छान सूट झाली. म्हणजे समहाऊ मला असं वाटलं की आय वॉज लुकिंग फॉर इट. म्हणजे अशा एक्झाम सिस्टीम मी शोधत होतो की जिथं बेसिकली मला फार मगअप नाही करायला लागणार. मला जे समजलंय ते मी जर मांडलं तर त्याचं मला रेकग्नायझेशन मिळणार आहे. आणि मला ते हेल्प झालं. म्हणजे लकीली माझी थ्रू आउट रँक 1 आली. त्यामुळे तिथे RWT जाकेंडमध्ये मग त्यांची जी काय टॉपर स्कॉलरशिप होती, बेस्ट ऑफ क्लास जी एक स्कॉलरशिप होती, ती मला मिळाली. सो त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप बूस्ट झाला. म्हणजे मी जे म्हणलं की आता मी परत एकदा मागे जातो की त्यावेळी विमानात बसल्यानंतर जी भावना आली की आता तुम्ही नाऊ यू आर ऑन युअर ओन आणि आता एक भारतीय म्हणून तुम्हाला आता तिथं हे करायचंय. करेक्ट. तर ते तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुमचं रँक जेव्हा हे येते तेव्हा तो कुठंतरी एक बूस्ट मिळतो की आय एम डुईंग समथिंग गुड. आणि मी बरोबर डायरेक्शनमध्ये चाललोय, माझी संगत बरोबर आहे, मला छान पुश करणारी लोक, माझे मित्र माझ्या बरोबर आहेत आणि आता मी बरोबर चाललोय. आणि हा एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स मिळाला ना की तुमचं आजूबाजूचं सगळं गोष्टी पलटूनच जातात. मग तो कॉन्फिडन्स तुम्हाला भाषा शिकताना येतो, तो तुमच्या चालण्या बोलण्यात सुद्धा येतो आणि तो तुम्ही जेव्हा लोकांमध्ये वावरता तेव्हा सुद्धा येतो. करेक्ट. सो मी तुमच्या व्ह्युअर्सना तेच सांगेन की ज्या मुलांना खरंच जायचंय जर्मनीला त्यांनी बिंदास जावं.
एकदा त्यांना त्यांच्या आवडीचा टॉपिक मिळणार असेल तर तो टॉपिक मिळाल्यानंतर त्यांनी ती युनिव्हर्सिटी फिक्स करावी. त्याच्यासाठी डाड वगैरे नावाच्या खूप चांगल्या वेबसाईट्स आहेत, तिथं तुम्ही छान कोर्स सिलेक्शन करू शकता, तिथं तुम्ही युनिव्हर्सिटी तुम्ही शॉर्टलिस्ट करू शकता आणि एकदा गेल्यानंतर फुल कॉन्फिडंटली तुम्ही तिथं हे कर. बरोबर. तुम्ही मनामध्ये फार ग्रजेस ठेवू नका की काय होईल, मला लँग्वेज येत नाही, हे येत नाही, ते येत नाही. तुम्हाला समजून घेणारी इकोसिस्टीम आपोआप जवळपास तयार होते. जस्ट यू नीड टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ युअर एफर्ट्स. करेक्ट. तू आता ग्रजेसचा विषय काढला होतास तर त्याच्यावरनं एक आठवलं. बेसिकली आपण ऐकतो बऱ्याच वेळेला असं की जर्मनीतली लोक किंवा तिथलं क्राऊड हे युजली बाहेरच्या लोकांना, इंडियन्सना तेवढं ॲक्सेप्ट करत नाही लवकर, जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत. सो असे काही किस्से होते का तुझ्या बाबतीत घडलेले की ज्याच्यामुळे तू कधी चॅलेंजिंग सिच्युएशन फेस केलीस किंवा कुठल्या गोष्टीत अडकलास, असं कधी झालं? माझ्या बाबतीत उलटं झालं. ओके. वा. म्हणजे मला खूप चांगली लोक मिळाली. अरे म्हणजे समहाऊ मला माहीत नाही की काय म्हणतात की फक्त तुमचं काही कर्म असून नाही चालत, तुमच्या आईवडिलांचं आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचंही ते कर्म लागतं. मला खरंच खूप चांगली लोक मिळाली. तसं म्हणायला गेलं तर मला कधीच वाईट अनुभव नाही आला, उलट खूप चांगले अनुभव आले. मी खूप चांगले मित्र मिळवले. अजूनही ते माझ्या, आता मला जर्मनी सोडून 7 वर्ष झाली असतील, 5 वर्ष झाली असतील, आणि अजूनही ते सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का की तू जसं म्हणलंस ना की बाहेरच्या लोकांना ते हे करू देत नाही. प्रॉब्लेम तेच होतो, आपण बाहेरचे असल्यासारखे वागतो. तुम्ही जेव्हा एखाद्या नवीन देशामध्ये जाता तेव्हा आपल्याकडे असं होतं की तुम्ही तुमचं कल्चर सोडायचा प्रयत्न करता. मी भारतीय नाहीच, नाही, आमच्याकडे ते तसं आहे, आमच्याकडे तुम्ही तुमच्याच देशाला तिथं डिफेम करायला जाता. आणि एकदा समोरच्या माणसाला लक्षात आलं की अरे मग या माणसाकडे आहे काय, याला तो जे आहे ते असण्याचाच जर अभिमान नसेल किंवा त्याच्याबद्दलच त्याला इन्फॉर्मेशन नसेल, कधी कधी समोरच्यालाच जास्त असतं. तो तुम्हाला म्हणेल अरे काय भगवद्गीता ही तुमची आहे का, किंवा फॉर एक्झाम्पल तो तुम्हाला काही तुमचे रिलिजियस क्वेश्चन विचारेल, तो तुम्हाला काही तुमच्या देशातले प्रश्न विचारेल, लँग्वेजेसबद्दल प्रश्न विचारेल, आणि तुम्हाला जर ते माहीत नसेल आणि मी त्यातला नाही ते सगळं आमच्याकडे असंच असतं, असा जर तुमचा कॅज्युअल अप्रोच, तर समोरच्या माणसाचाही तुमच्याशी बोलण्याचा इंटरेस्ट कमी होऊन जातो आणि मग तो तुम्हाला हळूहळू बाजूला करायला लागतो. माझ्याकडे माझे जे सगळे मेन मित्र झाले ते माझ्या घरी जेवायला यायचे याच्यामुळेच जास्त झाले, कारण इंडियन खायचं आहे. मग हो, मी इंडियनच बनवतो, या माझ्याकडे जेवायला, दिवाळीच्या वेळेला वगैरे. दिवाळी आहे, मी गणपती बसवायचो. मग हळूहळू करत 92 लोक यायला लागले. म्हणजे मी आणि माझ्या बायकोनं एकदा 92 लोकांसाठी शिऱ्याचा प्रसाद केला, आणि त्या गणपतीतनं जो निधी जमा झाला तो आपल्या इथल्या तोरणा राजगड प्रकल्पाला, शाळेच्या प्रकल्पाला आम्ही डोनेट केला. सो असे तुम्हाला खूप चांगले इव्हेंट्स करता येतात, आणि मग लोक तुमच्याकडे आपोआप तुमच्याशी बोलायला, त्यांना इंटरेस्ट वाटायला लागतो की अरे तुमचं कल्चर काय आहे. कारण तुम्ही जेव्हा स्वतःचं कल्चर जेव्हा सोडत नाही तेव्हा समोरचा माणूस सुद्धा तुमच्याशी त्या कल्चरबद्दल बोलायला येतो. आणि मला काही त्याच्याबद्दल कधीच काही असा काही गरज नव्हता की अरे हे सांगायचं नाही, ते सांगायचं. सो मला खूप चांगले मित्र मिळाले. बरोबर. भारतीय मित्र तर भरपूर होतेच, पण जेव्हा मी इंटर्नशिपसाठी गेलो तेव्हा खूप चांगले मित्र झाले. अजून एक याच्यामध्ये एक किस्सा असा की आम्हाला तेव्हा असं व्हायचं की आमचं कुकिंग म्हणजे अगदीच तेव्हा अगदी जेमतेमच होतं की म्हणजे भात जमायला लागला तर मग 7 दिवस करा भात. आणि मग तेव्हा असं व्हायचं की घरातली पोळी कधीतरी मिस व्हायची. आणि मी म्हटलं ना की तुम्हाला ते सगळं गोष्टी घडून यायला लागतात. आणि तेव्हा असं होतं की आम्ही एकदा कुठेतरी असं शॉपिंग याच्यासाठी गेलो होतो, आणि मागे एक सरदारजी होते, आणि सरदारजी म्हणले अरे कधी आलात, कुठून आलात. आणि मग आम्ही म्हणलं आलोय आम्ही पुण्यातनं, इथे हे करतोय. म्हणले मग आता दर रविवारी आमच्या गुरुद्वारामध्ये लंगर असतं, तुम्ही या. आम्ही काय लंगर आहे म्हणल्यावरती गेलो. बरं तिथं गेलो, मग तेव्हा म्हणलं की नाही आपण पहिले बसायला पाहिजे, अगदीच जाऊन जेवायला बसतो असं नको. मग हळूहळू पंजाबी कळायला लागलं, ती गुरवाणी कळायला लागली, त्यांचे शिष्टाचार कळायला लागले. मग आम्ही त्यांच्या सेवेत भाग घ्यायला लागलो. वाढायला जा, ताटं धू, हे कर. आणि पोळ्या तर मस्त मिळायच्याच, दाल मखनी मिळायची. सो त्याच्यामध्ये म्हणजे इतके छान एक्सपिरियन्स होते की म्हणजे आता ते काका आम्हाला भेटले नसते तर मग आम्हाला या काही गोष्टी मिळाल्या नसत्या. मग त्याच्यानंतर मी जेव्हा इंटर्नशिपला गेलो तेव्हा मग तिथं माझे खूप चांगले जर्मन मित्र झाले. माझा बॉस त्याला भारताचा अनुभव होता, त्यामुळे त्यानं मला तो एक चांगला माझ्यासाठी एक गाईड झाला.
माझे तिथं 2-4 खूप चांगले जर्मन मित्र झाले. मग ते मला सुट्टीच्या वेळी त्यांच्या घरी घेऊन जायचे. सो मी त्यांच्या घरी राहिलो. मग त्यांचं कल्चर कसं आहे? त्यांचं कल्चर खूप छान आहे. म्हणजे म्हणायला गेलं ना तर खरंच जर्मन लोकांचं जे कल्चर आहे ना ते आपण म्हणतो की ते आर्यन्स आणि याच्यामध्ये जरी अगदी आपण त्या ह्याच्यात बोलायला गेलो तर समहाऊ आपल्यासारखंच आहे. ओके. त्यांना फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिली पण आता काही कालांतरानं किंवा प्रोफेशनमुळे ते सेपरेट झाले असतील, पण त्या ख्रिसमसच्या वेळी ते एकत्र येतात. आपल्याला जसं आजीच्या हातची आमटी लागते तसं त्यांना आजीच्या हातचा केक लागतो. त्यांना आजीनं केलेला केक, माझ्या आजीनं केलेली ही गोष्ट, माझ्या आईच्या हातचं हे शब्द आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायला मिळतात. सो समहाऊ माणूस कुठंच नाही रे बदलत. माणूस हा तसाच राहतो. थोडे त्याचे शब्द बदलतात, बोलीचाली बदलतात, थोडं कल्चर बदलतं. बरोबर. त्याच्यावरनं तुम्ही डायरेक्ट जर्मन कल्चरला जज करू नाही शकत. पण मला जी माणसं मिळाली त्याच्यामध्ये असं झालं की मी इथं आर्ट ऑफ लिव्हिंग करायचो आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं खूप छान नेटवर्क आहे जर्मनीमध्ये. आणि तेव्हा असं झालं की माझ्या आईचे एक कलिग होते, त्यांनी सांगितलं की आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक सुदर्शन क्रिया असते, त्याचा फॉलोअप हा आखेनमध्ये सुद्धा होतो. आखेन हे खरं एक छोटं गाव. मग आईनं मला सांगितलं आणि मी आपला घाबरत तिथंच गेलो. म्हणलं सगळे जर्मन असतील काय, पण त्या लोकांनी मला मस्त त्यांच्यात हे करून घेतलं आणि त्यातनं मला मेंटॉर मिळाले. म्हणजे डॉक्टर सुबिनॉय आणि बनानी चक्रवर्ती या दोन्ही आजही माझे मेंटॉर आहेत. आता ते बँगलोरमध्ये खूप मोठे सायंटिस्ट आहेत, पण त्या दोघांनी मला खूप छान मेंटॉर केलं. म्हणजे एक स्पिरिच्युअल माझा बेस आणि एक अकॅडमिकल बेस, हे दोन्ही गोष्टीमध्ये ज्याला आपण म्हणतो बॅलन्स, हा या लोकांनी माझ्या ह्याच्यात आणला. आणि मला खूप सोन्यासारखी माणसं तिथं मिळाली. पार्ट टाइम जॉब पण करायचास? हो. म्हणजे ती इतकी मजा आहे. तेव्हा असं होतं की जो कोण इंडियन मुलगा जायचा त्याला काय त्याचं जर्मनचे म्हणजे अगदीच म्हणजे नावाला त्याला जर्मन यायचे. अहो मला थोडा ब्रेड, ह्याच्याहून जास्त आपल्याला काय, आणि किती पैसे झाले ह्याच्याहून जास्त काय आम्हाला पहिला महिना बोलता येत नव्हतं. मग ह्याच्यामध्ये आम्हाला असं होतं की तेव्हा काय होतं की 1 वर्ष मी काम केलं भारतामध्ये, तेव्हा त्यामुळे पाकिटामध्ये 4 पैसे असायची सवय होती. बरं, इथनं असं होतं की बाबांकडनं पैसे घेतलेत, फी भरली आहे, आता आपण हे करतोय, तर आता आपल्याला काही जर जाऊन पिझ्झा खायचा असेल किंवा काही हे करायचं असेल तर जरा 4 पैसे आपण आपले कमवावेत. मग तेव्हा असं असायचं की तेव्हा सर्वात बोलायला लागणार नाही असा एकच जॉब होता की जिथं तुम्हाला बोलायला लागणार. कारण बेकरीत जॉब करायचं म्हणलं तर बोलायचं म्हणलं, बरोबर, दुकानात जॉब करायचं म्हणलं तर बोलायला. मग न बोलता गुपचूप करायचा जॉब कुठला, तर ते म्हणजे पेपर टाकणे. अरे बापरे. सो मी तेव्हा एक ॲप्लिकेशन होतं, त्या तिथं आपल्याकडे जसा जसा आपल्याकडे कोथरूड परिसर किंवा असे जे दर रविवारी जे हे येतात, तसं तिथं एक सुपर झॉन्टाक नावाचा एक आहे की सुपर संडे, त्याचं इंग्लिश जर भाषांतर म्हणलं तर ते तसा नावाचा एक पेपर आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर जाहिराती असतात. आणि हा न्यूजपेपर फुकट असतो लोकांसाठी आणि हा जाऊन टाकायचा. आणि त्याचे काहीतरी आम्हाला महिन्याच्या शेवटी ते म्हणजे आठवड्यातनं एकदाच करायचं, दर रविवारी करायचं आणि म्हणजे महिन्यातनं 4 वेळा करायचं. आणि ह्याचे आम्हाला काहीतरी 110 युरो मिळायचे आणि त्याच्यात आमचं खाणं पिणं मस्त निघायचं. सो मग मी म्हणलं तो जॉब मला पहिला मिळाला. मग माझ्या मित्राला घेऊन मी गेलो, कारण समोरचा माणूस जॉब एक्सप्लेन करतोय ते काय मला कळत नव्हतं. हा मध्ये माझा तो भाषांतर करायचा. मग त्यानं मला सांगितलं, हे बघ रोज रविवारी 7 वाजायच्या आधी, मी म्हणलं म्हणजे बोलणार नाही कोणी आपल्याशी, चला आपला एक मार्ग टिक झाला. मग 7 वाजायच्या आधी म्हणलं किती टाकायचं, तर तो म्हणला 275 पेपर टाकायचे, म्हणजे 275 घरी जायचे, साधारणपणे 12 किलोमीटर तुला चालायचे आणि हे तू चालत टाकायचे. मग त्यांनी आम्हाला अशी एक छान गाडी दिली. त्या कार्टमध्ये बसस्टॉपवरती 275 न्यूजपेपर यायचे, त्याच्याबरोबर 10 जाहिराती यायच्या आपल्याकडे जशा पुरवण्यात जाहिराती असतात, या फटफट आपण जसे आता पुण्यामध्ये हे करता अमृतेश्वर वगैरे इथं गेलं की कशा फटाफट जाहिराती टाकत असतात, तसा मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघंही जायचो आणि मग पटपट जाहिराती आतमध्ये पेपराच्या टाकायच्या. मी म्हणलं सोपं काम आहे, कारण तेव्हा असं होतं की थंडी सुरू व्हायची होती आणि मला आठवतंय ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मिळाला आणि पहिला दिवस जॉबचा आला. बाहेर सगळं धुसर. बर्फ कधी आयुष्यात 7वीत बघितला होता, ते पण मनालीच्या ट्रेकमध्ये. त्याच्यानंतर कधी बर्फात काम करायची कधी आम्हाला कधी हे नव्हतं.
आणि त्याच्यानंतर आलो बाहेर, बघितलं, म्हणलं आतमध्ये रूम गरम, बाहेर उघडल्यानंतर म्हणलं गार, आज जरा जास्तच गार वाटतंय. बघितलं तर बाहेर -15. बापरे. -15 मध्ये पहाटे 4 वाजता आम्ही दोघं उठलेलो आणि कानटोपी घातली, त्याच्यावरती जर्किन घातलं, हे घातलं आणि चालत चालत निघालो. बरं, जर्मन आपल्याला काहीच येत नाही. मग त्यानं टाकलेला बसस्टॉप पहिले शोधायचा कसा, मग ते शोधत गेलो तर तिथे एका बसस्टॉपवरती सीटच्या खाली त्यानं 375 न्यूजपेपर ठेवले होते. म्हणलं चला एक मिळाला. मग त्या जाहिराती एवढ्या गार की बोटातनं ते टाकताना बोटातनं रक्त यायला लागलं. बापरे. कारण हँडग्लोव्ज मधनं जाहिराती सुटत नाहीत. मग ते आपल्याला हात ओला करायचं म्हणलं तर सगळं गार. मग पटपट बरं तर कागद गार झालेला. मग ते एक एक न्यूजपेपर टाकत असे आम्ही 275 न्यूजपेपर टाकले. हा जॉब मी 1 वर्ष केला. बापरे. त्याच्यानंतर मला आपल्याकडे जसे बिगारी असतात तसा आम्ही म्हणलं आपण सगळेजण ते करूया, कारण त्याच्यात पैसे चांगले आहेत. तिथे एकदा जाऊन आलं की 80 युरो मिळतात. मग मला पहिलं काम मिळालं ते म्हणजे चॉकलेटची मोठी फॅक्टरी होती. तिथं अशी चॉकलेटं जातात आणि प्रत्येक चॉकलेटवर एक बदाम लावायचा. अरे काय. आणि हे काम आम्ही करायचो. त्याच्या आधी एक विमानात खाणं पुरवणारी कंपनी होती आणि ते खाणं जाताना ॲस्पॅरागस 45 डिग्रीमध्ये ठेवायची. हाच काम. आणि 8 तास ते केल्यानंतर झोपेत सुद्धा ॲस्पॅरागसच दिसायचे. आणि त्याच्यानंतर मी माझ्या बायकोला म्हटलं तू हे काम नक्की नाही करणार आहेस. पण त्याच्यामध्ये इतकी मजा यायची, कारण त्याच्यामध्ये इतका असा कॉन्ट्रास्ट असायचा की ही सगळी म्हणजे आपल्याकडे ज्याला गाढव काम म्हणतात, ही कामं करणारी सगळी पोरं मास्टर्सची होती आणि यांना गव्हर्न करणारे सुपरवायझर सगळे 12वी झालेले. आणि हे आम्हाला हाकलायचे, करा पटपट. आणि कोण PhD करतंय. त्यामुळे तो आमचा सकाळच्या 4ची आमची शिफ्टचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये 2 जण डॉक्टर होते जे PhD करत होते. आणि हे सगळे जाऊन काम काय करायचे तर चॉकलेटवर बदाम लावायचे. आणि मग तेव्हा आम्ही मग नंतर मग ते काम जास्त केलं, कारण त्याच्यामध्ये चॉकलेट किती जरी खाल्ली तरी कोणी काय बोलायचं. मग हे काम असं म्हणायला गेलं तर सगळं मिळून मी एक 10 महिने केलं. त्याच्यानंतर मग मला इंटर्नशिप लागली, मला स्कॉलरशिप मिळाली. मला टॉपर स्कॉलरशिप होती. सो त्याच्यानंतर मी म्हणलं की आता धन्यवाद, थँक्यू फॉर युअर सपोर्ट. पण मला आता असं होतं की बेसिकली आता या केसमध्ये जेव्हा असं होतं की ही काही कामं आहेत. माझ्या बायकोच्या केसमध्ये म्हणलं तर तिला बेसिकली मॅटलॅब प्रोग्रामिंग खूप चांगलं येत होतं. सो ती एका प्रोफेसरला जॉईन झाली. जसं US मध्ये जसं RIT असतं तसं तिला मिळालं. सो त्याच्यामध्ये नक्कीच खूप चांगले मिळतात. सही. सो तिथं तुम्हाला महिन्याला 700-800 ते 1000 युरो पर्यंत मिळतात. बरोबर. हे असली, पण हे कसं होतं, हे आमच्या अंगामध्ये जास्त मस्ती होती, त्यामुळे आम्ही अशी सगळी कामं करायला गेलो. पण याच्यामध्ये मी एक इम्पॉर्टंट असं सांगेन की तोपर्यंत आम्हाला अभ्यास काय करायचा याची ग्रीप आली होती. करेक्ट. तर ओमकार, आता तू जॉबचा विषय काढलाच होतास, तर मला जॉबच्याच रिलेटेड तुझ्याशी बोलायचं आहे की लँग्वेजच्या रिलेटेड आपण बोललो, एज्युकेशन झालं, इंटर्नशिप झाली, राईट. सो पहिला जॉब कधी चालू झाला आणि त्याचे काय अनुभव होते? पहिला जॉब असं म्हणजे पहिला पेचेक जर म्हणणार असेल तर पहिला पेचेक मला बेसिकली इंटर्नशिपमध्ये चालू झाला. सो त्याच्या आधीची मी एक बॅकग्राऊंड सांगतो की बेसिकली जर्मनीमध्ये असं आहे की तुम्ही कुठलाही कोर्स करत असताना इंटर्नशिपला ते प्रचंड महत्त्व देतात. आणि या इंटर्नशिप किती म्हणजे मिनिमम किती असावी याच्याबद्दल त्यांचे लिमिटेशन्स आहेत की 3 आठवडे किंवा काही याच्यामध्ये 10 आठवडे, 12 आठवडे, 18 आठवडे, किती जास्तीत जास्त असावी याला त्यांच्याकडे लिमिटेशन नाहीत. कारण कोर्स असं काही नाही की 2 वर्षातच तुम्ही केला पाहिजे किंवा 1.5 वर्षातच संपवायला पाहिजे. तर बेसिकली असं आहे की आता आपण स्ट्रीमलाईन जेव्हा करत असतो, म्हणजे आता आपण जेव्हा आता सिरियस होत असतो की आता मला आता करिअर करायचं आहे, आणि तेव्हा असं आहे की दिस इज द लास्ट मुमेंट. म्हणजे PhD हे खूप पुढचं पाऊल झालं, पण आता हे माझं शेवटचं एज्युकेशन, माझं काय म्हणेन पर्व आहे किंवा हे माझं आता हे माझं फेज आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ही आता एज्युकेशन फेजमध्ये आता ह्याच्यानंतर मला परत मागं जाऊन शिकता नाही येणार आहे. बरोबर. सो आता ह्याच्यानंतर मी जेव्हा जॉब मार्केटमध्ये जाईन तेव्हा मला एकदम व्यवस्थितच गेलं पाहिजे की मला माझ्या आवडीचा जॉब करता यायला पाहिजे.
तर याच्यासाठी मला जो गुरुमंत्र दिला होता सगळ्या मित्रांनी, की ते बेसिकली असं आहे की मास्टर्स तू करत असताना तू टॉपर वगैरे आहेस, त्याचा जर्मन कंपन्या, म्हणजे आपल्याकडे असं जे असतं की कॅम्पस प्लेसमेंट, तर कॅम्पस प्लेसमेंट ही गोष्ट जर्मनीमध्ये नाही. सो तिथं कसं आहे की तिथं तुम्ही शिकत असता, यू मेक युअरसेल्फ एलिजिबल फॉर द जॉब मार्केट, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्या जॉब मार्केटमध्ये जेव्हा येता तेव्हा जेव्हा कंपनीला जी रिक्वायरमेंट आहे ती जर तुम्ही सॅटिस्फाय करत असाल तर तुम्हाला प्लेसमेंट मिळते. पण मग तू टॉपर होतास, त्याचा फायदा झाला का तुला जॉब शोधताना, जॉब मिळवताना? मला असं वाटत होतं की मला फायदा झालाय, पण जॉब मिळाल्यानंतर जेव्हा मी माझा इंटरव्ह्यू घेतला, त्यांना विचारलं तर ते म्हणले हां ठीक आहे, म्हणजे आमच्याकडे 40 इंटरव्ह्यू आले होते तेव्हा पहिले 30 शॉर्टलिस्ट करताना आम्ही म्हणलं हां ठीक आहे, RWTH टॉपर ठीक आहे, पण इंटरव्ह्यूमध्ये तू जे सांगितलंस आणि जे टेक्निकल इंटरव्ह्यू झाला तोच आमच्यासाठी मेन होता. कारण ते म्हणले तू टॉपर होतास हे तुझ्या युनिव्हर्सिटीसाठी, आम्हाला शेवटी तुला पैसे द्यायचे, तू आमचं काम करू शकणार का नाही हे आमच्यासाठी मेन आहे. आणि हा एकदम प्रॅक्टिकल अप्रोच आहे. बरोबर. त्यांच्याकडे असं आहे की काही मुलांना असं होत असेल की नाही बाबा माझा ॲव्हरेज 2.5 आला, तरी सुद्धा जॉब मार्केटमध्ये ते तुम्हाला ते विचारणार नाही, ते म्हणतील हां ठीक आहे, ओके 2.5 इज ओके गुड. कारण जर्मनीमध्ये पासिंगच 50%च्या पुढं तुम्हाला मार्क असेल तर असतं. सो एनिवे यू आर बेटर. राईट. तुम्ही जसं आपल्याकडे जसं असतं की आपण प्रॉडक्ट कधी घेतो, आता तो प्रॉडक्ट वाया पुण्यातनं, नाशिकमधनं, कोल्हापूरमधनं इथं आला हे आपण बघत बसतो का? आपण बघतो की नाही माझ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत तो हा सॅटिस्फाय करतोय का, ठीक आहे मग मी हा प्रॉडक्ट घेतो. एक्झॅक्टली सेम लॉजिक ते अप्लाय करतात. सो जर कंपनीची एखादी रिक्वायरमेंट असेल की आज आम्हाला या फील्डमध्ये, आता त्यांचं दरवर्षी विजन ठरतं, मिशन ठरतं, आपल्याला कुठं जायचं आहे या पुढच्या 4 वर्षामध्ये हे ठरलेलं असतं, त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा टॅलेंट लागणार आहे हेही त्यांना माहीत असतं. तो टॅलेंट त्यांना त्याच्या रिक्वायरमेंट्स त्यांच्याकडे असतात. सो इट्स व्हेरी सिस्टमॅटिक. या सगळ्या रिक्वायरमेंट्स ज्या आहेत या त्या जेव्हा ते जॉब पोस्ट करतात तेव्हा कॅन्डिडेट रिक्वायरमेंट्समध्ये त्यांनी लिहिलेले असतात. त्या तुम्ही सॅटिस्फाय करत असाल 80% ऑफ दॅट, तुम्हाला तिथं हायर होण्याचा चान्स खूप वाढतो. आता हे एलिजिबल होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर तुम्हाला एक विषय धरून त्याच्यामध्ये मास्टरी निर्माण केली पाहिजे. म्हणजे मी इंटर्नशिप केली एका फलाण्या सब्जेक्टमध्ये, मग थिसिस केला, मला मिळतोय म्हणून एका वेगळ्या ह्याच्यामध्ये, आणि मग नंतर मी जॉब मार्केटमध्ये आलो आणि मग सगळंच येते पण मास्टरी कशातच नाही. मग ते जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन सारखं होतं की मग मी हे पण केलंय, आणि मग मुलं इंटरव्ह्यूमध्ये बोलायला लागतात मी हे पण केलंय ते पण केलंय ते. मग जेव्हा तुम्हाला एखादा स्पेसिफिक प्रश्न विचारला जातो जो त्या कंपनीला रिक्वायर्ड असतो तेव्हा तुम्हाला मग त्यातली इनडेप्थ माहिती नसते. सो ते एक्सपेक्ट करतात की तुम्ही जेव्हा मास्टर्स करता तेव्हा तुमचा मास्टर्सचा प्रोडक्शन कोर्स असेल, पण या प्रोडक्शनमधल्या छोट्या सब्जेक्टमधल्या कुठल्या याच्यामध्ये तू मास्टरी निर्माण केली आहेस. करेक्ट. तसं मग माझ्या दृष्टीनं मला जे होतं ते की मला बेसिकली प्लॅनिंग, प्रोडक्शन प्लॅनिंग, फॅक्टरी प्लॅनिंग याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. तुझा थिसिस पण त्याच्यामध्येच केला मी. ओके. सो बेसिकली मग असं झालं की मला तेव्हा न्यूनबर्गमध्ये MAN नावाची कंपनी आहे. आता भारतामध्ये त्यांचे काही ट्रक्स, मान म्हणून मानचे ट्रक्स असतात, बसेस असतात. सो या मान ट्रक्स अँड बसचा न्यूनबर्गमध्ये इंजिन प्लांट आहे. ओके. तिथं मला पहिली इंटर्नशिप मिळाली. ती किती महिने केली? ती मी 6 महिने केली. आणि त्याच कंपनीमध्ये मला मास्टर थिसिस मिळाला. म्हणजे तिथं असतं की एक कंपनी स्पेसिफिक मास्टर थिसिस असतो आणि एक युनिव्हर्सिटी स्पेसिफिक असतो. कंपनीमध्ये असं असतं की कंपनीची एक प्रॉब्लेम स्टेटमेंट असतं, ते तुम्ही युनिव्हर्सिटीमधल्या थेरॉटिकल नॉलेजचा उपयोग करून कंपनीचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करणे किंवा सोल्युशन डेव्हलप करणे हा एक थिसिस असतो. किंवा युनिव्हर्सिटी एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं असतं, ते तुम्ही युनिव्हर्सिटीतल्या एका प्रोफेसर बरोबर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं असतं. मोस्टली लोक असं म्हणतात की कंपनी आता त्याच्यामध्ये दुमत आहेत किंवा त्याच्यामध्ये 2 ओपिनियन्स आहेत. माझ्यावेळी असं मला एक होतं की कंपनी स्पेसिफिक हे केलं तर मी साधारणपणे जे करंट प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती काम करत राहीन. सो मी जास्त रिलेटेबल होईन जेव्हा मी जॉब मार्केटमध्ये जाईन. आणि बरेचदा त्याच कंपन्या त्या मुलांना ॲब्सॉर्ब करतात, कारण एनिवे त्यांनी कंपनीतल्याच त्या प्रॉब्लेमवरती काम केलं असतं. बरोबर. सो त्याचं पुढे इम्प्लिमेंटेशनसाठी त्या बऱ्याचदा त्या कंपन्या त्या मुलाला हायर करण्याचे चान्सेस असतात. पण याच्यामध्ये मला एक डाऊट असा येतो की आपल्या इथे बघ भारतामध्ये कसं आहे, युजली इंटर्नशिप
म्हटल्यानंतर तेवढं रिगरस किंवा इम्पॉर्टंट काम दिलं जात नाही, जे की जॉब लागल्यानंतर तुम्हाला चांगली सॅलरी पे करतोय म्हणून दिलं जातं, बरोबर. तर हे डिफरन्सेस तिथे आहेत का, की जेव्हा तू स्टार्ट केलंस तुझं इंटर्नशिप आणि जेव्हा तू ॲक्च्युअल जॉब स्टार्ट केलास ह्याच्यात काही डिफरन्स होता का, ते कंटिन्युएशनमध्ये काम होतं? नाही, बेसिकली कसं असतं की तुम्ही कसे कॅन्डिडेट आहात त्याच्यावर. म्हणजे भारतामध्ये सुद्धा आता आमच्या कंपनीमध्ये सुद्धा आम्ही इंटर्नशिप ऑफर करतो आणि बऱ्यापैकी इंटेन्स आम्ही इंटर्नशिप करतो, कारण वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंटर्नशिप. याच्यामध्ये कसं आहे की स्टुडंटची इन्व्हॉल्वमेंट किती आहे याच्यावरती देणाऱ्याचं ते टास्क ठरतं. इंटर्नशिप करायला आता भारतामध्ये असं होतं की इंटर्नशिप करायला आलेली मुलं आज आम्हाला हे लेक्चर आहे ते लेक्चर आहे असं करत आठवड्यातले 3 दिवसच येतात आणि त्याच्यातले ते 6 महिन्यातले जर ते दर आठवड्याला 3 महिनेच येत असेल. आता मी एक कंपनीमध्ये आहे माझी, त्यामुळे मला हा प्रॉब्लेम माहिती आहे. आणि त्या मुलांची इन्व्हॉल्वमेंटच 3 दिवसाची असेल आणि त्याच्यात सुद्धा जर ते 4 तास 5 तास त्यांना म्हणलं 12 तास जर ती थांबत नसतील आणि 4 तास 5 तास मग आम्हाला हे लिहून द्या, आम्हाला एक इंटर्नशिपचं सर्टिफिकेट द्या, मग ते कागदाला कागद लावला, तर मग ॲज अ कंपनी ओनर मी सुद्धा त्या मुलांना फार इन्व्हॉल्व करणार नाही, कारण नाहीतर ते माझा वर्कफ्लो डिस्टर्ब करतात. करेक्ट. कारण आज मी त्यांना एखादा इम्पॉर्टंट माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला आणि ही मुलं जर 3च दिवस येत असतील तर ती माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करतील, ते मेस करून ठेवतील. करेक्ट. मग मी त्यांना असं देईन की जी नॉन इम्पॉर्टंट बट नेसेसरी असा जो आपला एक कॉलम असतो, ही कामं म्हणजे पेपरवर्क. मग तुम्ही या पेपरवर्क करा, केलं तर उत्तम, नाही केलं तरी सुद्धा कोणतरी माझ्या कंपनीतलं ते करणार. मग ॲट द एंड ऑफ द डे त्या मुलांनाही एवढं इनडेप्थ नॉलेज नाही मिळत आणि माझ्या दृष्टीनं फार रिस्क कमी होते, कारण अदरवाईज ते माझा वर्कफ्लो डिस्टर्ब करू शकतो. या उलट आत्ता आमच्याकडे म्हणजे मी स्पेसिफिकली नाव घेऊन सांगेन की MIT कॉलेजनं एक व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट करून आमच्याकडे इंटर्नशिपला मुलं पाठवली होती आणि ती सिन्सिअरली रोज 8 तास यायची. त्या मुलांना आम्ही ड्रॉइंग्स दिली, त्यांना ॲटोकॅड शिकवलं, त्यांना प्रोडक्शन प्लॅनिंग कसं करायचं शिकवलं, आमचे जे सगळे सप्लायर्स आहेत त्यांच्याकडे पाठवलं, कस्टमर्सकडे पाठवलं. सो याच्यामध्ये बेसिकली कसं होतं की त्या मुलांची डेव्हलपमेंट होते, प्रोव्हायडेड त्या मुलाचा इंटरेस्ट आहे. राईट. जर्मनीमध्ये जी इंडियन मुलं जातात किंवा जे मुलं जातात ते बेसिकली असं होतं की इंटर्नशिप ही कंपल्सरी आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला 6 महिने तेच काम करायचं आहे. सो तुमचे ऑफिस आवर्स, तिथली इंटर्नशिप म्हणजे तुम्ही यू आर जस्ट अनदर एम्प्लॉई. तुम्हाला एक एम्प्लॉई कार्ड असतं, त्याच्यावर फक्त इंटर्न लिहिलेलं असतं. तुम्ही बरोबर 8 वाजता जायचं, तुमच्या मीटिंग्स असतात, तुम्हाला ते करून तो एक जे तुम्हाला प्रोजेक्ट दिलं असतं ते कम्प्लीट करायलाच लागतं. अदरवाईज तुम्हाला इंटर्नशिप कम्प्लिशनचं सर्टिफिकेट देत नाहीत त्या कंपनी. अच्छा. सो तुम्ही तिथं जाऊन सिन्सिअरली काम करतात. करेक्ट. पण एवढी चांगली इंटर्नशिप, एवढं चांगला जॉबची ऑपॉर्च्युनिटी आणि मोरलेस 6 ते 7 वर्ष होतास ना तू जर्मनीमध्ये? 7.5 वर्ष. पण मग इतका चांगला अनुभव, पे स्केल इज गुड इन टर्म्स ऑफ युअर, तिथला लाईफ छान सेट झालं होतं विथ युअर वाईफ, तर मग इकडे भारतात येण्याचा निर्णय का घेतलास? हा, म्हणजे मी आता त्याच्या आधी जरा थोडासा मागे जाऊन असं सांगेन की बेसिकली कसं आहे की हे म्हणजे माझा पहिल्यापासून असं होतं की जर तुमचं स्वतःचं जर काही असेल तर नो मॅटर वॉट तुम्हाला ते पुढं कंटिन्यू करायचंच आहे. लेगसी. येस. लिगसी म्हणा, लिगसी हळूहळू डेव्हलप होते, पण ते बेसिकली असं आहे की ते एक संचित आहे आणि कुठली तरी एका जनरेशननं त्याच्यासाठी 20-25 वर्ष दिलेली आहेत. करेक्ट. आणि आता तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे. समबडी शूड रन द शो. सो हे डिसाईड जाण्यापूर्वीच होतं, कारण कसं होतं 12वीत मी काम केलं होतं. त्याच्यामध्ये माझे इंजिनिअरिंगमध्ये असताना जेव्हा आई वडील फॉरेन ट्रिप्सना जायचे तेव्हा मी कंपनीमध्ये जायचो. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला असताना सुद्धा माझ्या वडिलांचं एक सर्वात चांगलं हे होतं की एव्हरी टाईम वेन वी यूज टू हॅव अ कॉल, म्हणजे जेव्हा आम्ही फोनवर बोलायचो तेव्हा आम्ही कंपनी हा विषय डिस्कशनमध्ये असायचा. अरे आज हे झालं, आज हा कस्टमर आला. बरं, म्हणजे आता त्यांना ती चांगली हातोटी आहे की मला समजेल या भाषेत ते मला सांगू शकायचं. बरेचदा मला कळायचं पण नाही, पण अरे हा कस्टमर आला. किंवा मी इंजिनिअरिंगमध्ये असताना ते मला कस्टमरकडे घेऊन जायचे. बरोबर. बघ मोठी मशीन्स बघ, तुला कळेल, हे कळेल, जेवढं ॲब्सॉर्ब करता येईल तेवढं माझी कंपनी बरोबरची इन्व्हॉल्वमेंट होतीच. म्हणजे मी आता इंटर्नशिपचं जे सांगत होतं, ते इंटर्नशिप झाल्यानंतर
मग तेव्हा असं होतं की इंटर्नशिप संपल्यानंतर मला त्याच कंपनीत मास्टर थिसिस मिळाला आणि मास्टर थिसिस माझा जसा संपायला आला 2-3 महिने राहिले मी जॉब ॲप्लिकेशन चालू झाली आणि तेव्हा माझा असं एक स्पेसिफिक होतं की मला ट्रेनी प्रोग्रामच हवा होता. जर्मनीमध्ये एक ट्रेनी प्रोग्राम नावाची एक कन्सेप्ट असते बरं आणि ती खूप हायली व्हॅल्यूड ते त्याला असं म्हणतात. कारण त्याच्यामध्ये ते काय करतात की तुम्हाला 2 वर्षाचा ट्रेनी प्रोग्राम असतो कंपनीच्या अंडरच. म्हणजे तुम्हाला प्रॉपर पेमेंट असतं, प्रॉपर हे असतं, यू आर जस्ट अनदर एम्प्लॉय. फक्त तुम्हाला थोडं स्पेशली ट्रीट करतात. सो तुम्हाला चांगले प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व करतात आणि तुम्हाला दर 6 महिन्यांनी तुमचं डिपार्टमेंट बदलतात आणि तुम्हाला प्रोडक्शनमध्येही काम करायला लावतात, प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्येही करायला लावतात, डिझाईनमध्येही करायला लावतात. आणि असं तुम्हाला आणि एक तुम्हाला असतं की आउटसाईड जर्मनी पण त्यांचा जिथं प्लांट असतो तिथेही तुम्हाला काम करायला. अच्छा. सो त्याच्यानंतर त्या 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही परत बॅक टू त्या कंपनीमध्ये येता तेव्हा तुम्हाला एकदम चांगली पोझिशन ते ऑफर करतात. ओके. कारण तुम्हाला नॉलेज पूर्ण कंपनीचं आले असतं, डिपार्टमेंट सगळी माहीत झालेली असतात. यू आर ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ते खूप स्क्रीनिंग करून 5-6 इंटरव्ह्यू घेऊन ते सिलेक्ट करतात. अच्छा. आणि सो कंपनीला पण तुमच्याकडनं जास्त एक्सपेक्टेशन्स असतात. सो मला तसा एक ट्रेनिंग प्रोग्राम मिळाला आणि माझा थिसिस संपायच्या आधीच मला जॉब मिळालेला होता. बरोबर. सो मग माझी गाडी न्यूनबर्गमधनं मानहाईम म्हणजे फ्रँकफर्ट साईडला, म्हणजे मी अगेन फ्रॉम द साऊथ ऑफ द जर्मनी मी वेस्ट ऑफ जर्मनी मूव्ह झालो आणि मग तिथं मग मी 4.5 वर्ष जॉब केला. आणि तेव्हा मला ट्रेनिंग प्रोग्राम मला जे पाहिजे होतं, कारण बेसिकली मला जर्मनीतल्या एका चांगल्या कंपनीमध्ये 4 वेगवेगळी डिपार्टमेंट्स जर मला त्याच्यात काम करायला मिळालं तर मला कमी कालावधीत जास्त डिपार्टमेंट्सचा अनुभव येईल, सिस्टीम्स कळतील आणि या सिस्टीम्स भविष्यात मला माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंटेशन करता येईल. हा माझा एक स्वच्छ हेतू होता. बरोबर. त्यामुळे मग मी ट्रेनिंग प्रोग्राम घेतला, 4.5 वर्ष काम केलं. ती कंपनी ऑटोमोबाईल 200 वर्ष जुनी कंपनी होती, रोशलिंग नाव होतं त्याचं. आणि तिथं मी ॲज अ ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जॉब चालू केला. 4.5 वर्ष जॉब केल्यानंतर मग मी भारतामध्ये परत आलो. परफेक्ट. पण आत्ताचा जो काळ आहे बेसिकली त्याच्यामध्ये आपण खूप न्यूज ऐकतोय किंवा बघतोय की परदेशातनं, मग US असेल, जर्मनी असेल, युरोपचे अजून काही भाग असतील, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा पार्ट असेल, इथनं लोक परत भारतामध्ये रिटर्न येत आहेत. म्हणजे अगदी 10-10 वर्ष जॉब केलेली लोकंसुद्धा काही कारणास्तव देर इज नो स्पेसिफिक रिझन. पण मग हे करत असताना तुमची मेंटल आणि फिजिकल सिच्युएशन काय असते आणि त्याच्यासाठी जर का यायचं ठरवलंय तर मग काय प्रिपरेशन आधी केलं पाहिजे इफ यू वॉन्ट टू कम टू इंडिया अगेन. सो मधला जो गॅप आहे जो की आपण कोपअप करू शकू जॉबच्या रिलेटेड, फायनान्शियली आणि बाकी सगळ्याच गोष्टी. आता कसं असतं, एखाद्या माणसाला परत यायचं असेल तर तू म्हणलंस ते बरोबर आहे की फायनान्शियली नॉर्मली आता कसं आहे, जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये काम करत असता तेव्हा जर तुम्ही तुमच्या गरजा लिमिटेड ठेवल्या तर फायनान्शियली तुम्ही बऱ्यापैकी स्वतःला सिक्युअर करू शकता, कारण तुमचे सेव्हिंग्स एक रिस्पेक्टेबल सेव्हिंग्स तुम्ही करू शकता. सो फायनान्शियल हा पार्ट टेकन केअर होतो. सेकंडली असं होतं की तुमचं मेंटल प्रिपरेशन करणं हेच सर्वात ह्याच्यामध्ये मेन असतं. कारण कसं आहे की लोक असं होतं की पहिले लोक असं होतं की भारतामध्ये येतात पण तेव्हा तुम्ही भारतामध्ये राहण्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे आता तिथनं तुम्ही जेव्हा बाहेर येता तेव्हा इथले काही छोटे प्रॉब्लेम सुद्धा तुमच्यासाठी मोठे वाटू शकतात. करेक्ट. ट्रॅफिक म्हणा, पोल्युशन म्हणा. तेव्हा आपण म्हणतो अरे बाहेरनं आलाय, काय एवढं काय तू हे करतोस. पण काही लोकांना आता कसं होतं की त्यांच्या उमेदीच्या काळात ते तिथं 10 वर्ष घालवल्यामुळे त्यांच्यासाठी ते त्या सर्व सुविधांना युज टू होतं. सो ज्या लोकांना खरंच भारतात यायचं आहे आणि ज्यांना खरंच ज्यांना असं वाटतं की नाही मी 100% भारतात येणार, त्यांनी मला असं वाटतं की एक 32 वर्षाच्या आतमध्ये यावं. 2 ॲडव्हान्टेजेस असे आहेत की मेंटली तुम्ही फ्लेक्झिबल असता. इथं आल्यानंतर जे तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करायला लागणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही तयार असता. सांसारिकदृष्ट्या मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या नसतात. मुलं म्हणा, हे म्हणा, तुम्ही तसे सगळे नवीन याच्यात असतात तर तुम्हाला सेटल व्हायला खूप सोपं पडतं. नंतर कसं होतं की तुमचं जसं फर्स्ट सर्कल वाढत जातं तसं तुमचं पीपल दॅट निडेड टू बी टेकन केअर ऑफ हे सर्कल वाढत गेलं की तुमचं डिसिजनला अजून खूप वेगवेगळे लागतात आणि अँगल्स पण तयार होतात की तुम्हाला अरे मग याचं काय होईल, मी गेलो भारतात तर, पण अरे याला तर धुळीची ॲलर्जी आहे, आणि माझ्या लहान याला त्याला सूट नाही होत, तो कसा राहील, असे तुम्हाला अजून वेगवेगळे प्रश्न पडतात.
आणि मग इथं आल्यानंतर छान आहे रे. म्हणजे भारतात काय आता, म्हणजे मला असं वाटतं की भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. पण बऱ्याच वेळेला असं होतं ना रे की माझं MS झालं आहे, मी तिथे जॉब केला आहे, पण त्या डिग्रीला आणि त्या जॉब एक्सपिरियन्सला भारतामध्ये जेवढी पाहिजे तेवढी डिमांडही नाही आहे आणि त्याची व्हॅल्यूही कमी झालेली असते. एक्झॅक्टली. मग मी असं त्या केसमध्ये असं म्हणेन, म्हणजे हा माझा अप्रोच आहे, कदाचित तो काही लोकांना हार्श वाटू शकतो. मग याचा अर्थ तुमचं प्लॅनिंग चुकलं. कारण बेसिकली जर तुम्हाला भारतात यायचं आहे, जसं तुम्ही जर्मनीत जेव्हा तुम्ही जॉब शोधत होता, म्हणजे मी असं म्हणतो की मला जर 3 वर्षानंतर जॉब करायचा आहे, तर त्या जॉबसाठीचं तुम्ही जेव्हा त्याचं, आता मला जर वर्क मॅनेजर म्हणून जर करायचं असेल, तर त्याचं जेव्हा माझ्याकडे जॉब डिस्क्रिप्शन येतं, तेव्हा कॅन्डिडेट रिक्वायरमेंट्स मी वाचतो आणि त्यानुसार मी तयारी करतो. आज भारतामध्ये मॅनेजर्सची गरज आहे का खरंच? नॉर्मली कसं होतं की तुम्ही मास्टर्स करत असताना तुम्ही मॅनेजरियल याच्यामध्ये जास्त काम करता आणि मग तिथं तुम्ही मॅनेजर असता आणि मग तुम्ही असं होतं की त्याच पे स्केलला किंवा त्याच्या पॅरलल पे स्केलला मला इथं कोणी देईल का? तर मग तेव्हा तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात. येस. आत्ता भारतामध्ये गरज कशाची आहे? काय असतं, कुठलीही कंपनी, आता मी परत असं म्हणेन की कंपनी रन करत असल्यामुळे मी हे सांगू शकतो की कुठलीही कंपनी एखाद्या ॲसेटवरती तेव्हाच इन्व्हेस्ट करते जेव्हा तो त्या कंपनीमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतो. ओके. आता ही व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही टेक्निकली करताय का, किंवा तुम्ही असा काहीतरी फॉरेनमध्ये प्रोजेक्ट मॅनेज करताय जो माझ्या या कंपनीचा भविष्यात एम आहे, असा कोणतरी जर मॅनेजर येत असेल तर मग मी नक्कीच त्याला हायर करेन आणि त्याच्या टर्म्सवरती मी हायर करेन. तुम्ही जर कुठली टेक्नॉलॉजी आणत असाल तर मी नक्कीच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेन आणि मग नक्कीच तुम्हाला चांगला जॉब मिळेल. इन्व्हेस्ट करेन मी जेव्हा म्हणतो तेव्हा याचा अर्थ ऑन द अदर साईड तुम्हाला जॉब मिळेल. बरोबर. पण आपल्याकडे कसं होतं, आता मला काही असं होतं की आता युरोपियन कंट्रीजमध्ये तसं वर्क लाईफ बॅलन्स खूपच चांगला आहे. आता याच्यामध्ये कसं होतं की एक लिनियन्सी येते की 4 प्रोजेक्ट्स मी करतोय, 10 तासच काम करतोय आणि मग हा जेव्हा फॉर एक्झाम्पल एकदम छान एक मुलगा काम करतोय, त्याला 4 प्रोजेक्ट्स आहेत, जर्मनीमध्ये त्याला सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणत असतील, एक चांगलं पॅकेज आहे. आता या मुलाला जेव्हा भारतात यायचंय तेव्हा भारतातला सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला एकदा विचारा, तो 10-12 प्रोजेक्ट हँडल करत असतो, एका वेळी 5-6 कस्टमरचे फोन हँडल करत असतो. बरोबर. ते प्रेशर खरंच हा मुलगा घेऊ शकणार आहे का? हा विचारही त्यानं तेव्हा करायला पाहिजे. आणि मग तेव्हा कधी कधी भारतामध्ये काम करत असलेल्या भारतीय लोकांची इफिशियन्सी ही कधी कधी भारतीय लोक जी बाहेर काम करतात त्यांच्यापेक्षा कधी कधी जास्त असते. राईट. प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी, कल्चरल अडॅप्टेबिलिटी, कल्चरल फ्लेक्झिबिलिटी, त्यानंतर या सगळ्या गोष्टी इथं काम करत असलेल्या लोकांच्या जास्त असतात आणि मग तो प्लस पॉईंट ठरू शकतो. म्हणून कधी कधी लोकांना असं होतं की अरे नाही भारतात काही जॉब्स नाहीत. असं नाही आहे. इफ यू आर ब्रिंगिंग सम व्हॅल्यू टू दॅट कंपनी इज डेफिनेटली गोइंग टू हायर यू, नो मॅटर व्हॉट द मार्केट सिच्युएशन इज. सो भागाच्या शेवटी बेसिकली मला तुला एकच प्रश्न विचारायचा आहे जो मी एव्हरी पॉडकास्टमध्ये ऑलमोस्ट विचारतो की जे आता ग्रॅज्युएट इंजिनियर्स बाहेर पडत आहेत, ज्यांचं आता लास्ट इयर आहे आणि आता मेमध्ये संपेल त्यांचं लास्ट इयर एक्झाम झाल्या की, आणि जे पुढचा प्लॅन करू इच्छित आहेत बाहेर जाण्यासाठी, तर स्पेसिफिकली फॉर जर्मनी तू काय सजेस्ट करशील की काय तयारी करणं गरजेचं आहे? पहिलं म्हणजे बेसिकली याची जी पूर्वतयारी आहे ना, ज्या मुलांना आता आहे की आता ज्यांचं ठरलं आणि हल्ली मी आता बघतो मुलं इतकी फोकस्ड असतात, त्यांना 12वी मध्येच त्यांचं ठरलेलं असतं की आता इंजिनिअरिंग नंतर मास्टर्स नंतर मी असं करणार आहे, तिथून माझं इकडे तिकडे, हे त्यांचं बऱ्यापैकी ठरलेलं असतं. कारण आता एक्सपोजर तेवढा आहे त्यांना, त्यांना तेवढा मीडिया पण ॲक्सेसिबल आहे आणि इन्फॉर्मेशन कंटेंट बरोबर. आणि अशासारख्या पॉडकास्टमुळे पण त्यांना बऱ्यापैकी गोष्टी कळत असतात, इन्फॉर्मेशन मिळत असते, अपॉर्च्युनिटीज कळत असतात. सो 3rd इयरमध्ये याची प्रिपरेशन स्टार्ट करावी. कारण आता साधारणपणे सध्याचं आता इंजिनिअरिंगचं हे बघता की 4th इयरमध्ये प्रोजेक्ट असतो. सो तेव्हा तुम्हाला GRE म्हणा, टोफेल म्हणा, या सगळ्या एक्झामसाठी प्रिपेअर करायला वेळ मिळतो. बरोबर. आणि GREचा स्कोअर 5 वर्ष व्हॅलिड असतो, टोफेलचा 2 वर्ष व्हॅलिड असतो. सो तुम्ही इंजिनिअरिंग लास्ट इयरमध्ये GRE देऊन ठेवली
की तुम्ही नंतर पुढचे 5 वर्ष मोकळे होता. तुम्हाला जर काही 1 वर्ष जॉब करायचा असेल, हे करायचं असेल, तर तुम्ही मोकळे होता. आणि मग जेव्हा तुम्हाला जायचं आहे त्याच्या आधी तुम्ही टोफेल देऊ शकता. एकदा तुम्ही GREची प्रिपेअर केले की टोफेल तसं तुम्ही 60% तुम्ही टोफेलची प्रिपरेशन झाल्यासारखंच असतं. म्हणजे असं होतं तरी. आता मला नवीन टोफेल माहित नाही आता काय काय असतील, पण माझ्या वेळी तरी तसं होतं की GREचं एकदा तुम्ही प्रिपरेशन करत असाल की त्याच झोनमध्ये तुम्ही जर गेला तर टोफेल सुद्धा त्या झोनमध्ये निघून क्रॅक होतं. सो साधारणपणे 3rd इयरमध्ये लागणाऱ्या प्री रिक्विजिट्स कम्प्लीट करावेत. ते रेझ्युमी, लेटर ऑफ रेकमेंडेशन, कारण लेटर ऑफ रेकमेंडेशनमध्ये 2 लेटर ऑफ रेकमेंडेशन हे तुमच्या प्रोफेसरचे लागतात. मग आता तुम्ही जॉब करायला लागल्यानंतर जेव्हा तुम्हाला असं डोक्यात येतं की नाही आता आपण जाऊ, तेव्हा मग ते युनिव्हर्सिटीत ते प्रोफेसर नसतील तर तुम्हाला परत प्रॉब्लेम येतो. बरोबर. त्यामुळे ही लेटर ऑफ रेकमेंडेशन घेऊन येणं, तुमचं ट्रान्स्क्रिप्ट तयार करणं, आणि सर्वात मेन म्हणजे साधारणपणे BE करत असताना म्हणजे लास्ट इयरमध्ये आता मला कुठल्या विषयात पुढं करायचं आहे याचं कुठंतरी एक प्लॅनिंग त्यांनी केलं पाहिजे. अमेझिंग. की आता मला साधारणपणे आता मी इथनं बाहेर पडतोय, आता मी आता लास्ट इयरला आलोय, आता मी प्रोजेक्ट ज्याच्यात करतोय तो प्रोजेक्ट तरी तसा निवडावा की साधारणपणे या प्रोजेक्टमध्येच काहीतरी एक्सटेन्शनमध्ये मला मास्टर्स करायचं आहे. येस. म्हणजे प्रोजेक्ट हा खूप ब्रॉड असतो, बॅचलरचा प्रोजेक्ट, त्यातल्या एखाद्या स्पेसिफिक याच्यावरती मला मास्टर्स करायचं आहे. म्हणजे मग तुम्ही त्या प्रोजेक्टचा रेफरन्स तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहून तर तुम्ही दाखवू शकता की आता याच्यात मी केलंय काम, आता याच्यामध्ये मला पुढे शिकायचं म्हणून मी इथं मास्टर्सला आलोय. आणि मग ती सगळी तुम्हाला पूर्वतयारी करायला लागते. मग युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करून ठेवाव्यात, कारण GRE दिल्यानंतर 5 युनिव्हर्सिटीजना तुम्ही फ्रीमध्ये स्कोअर पाठवू. बरोबर. सो साधारणपणे मला ज्या कोर्समध्ये मला करायचं आहे त्या युनिव्हर्सिटी माझ्या 5 शॉर्टलिस्टेड आहेत का, हे एकदा तुम्ही सगळं जर केलं असेल तर मला असं वाटतं की फॉर इंजिनियर जो आता पासआउट होणार त्याच्यासाठी हे इनफ आहे. बरोबर. त्यांना आता तेवढं मोठं सगळं मग मी गेल्यावर काय होईल माझं, पहिले हे प्रीजज करायची गरज नाही. एक्झॅक्टली. पहिले ऍडमिशन सिक्युअर करा. एकदा ऍडमिशन जिथं तुमची सिक्युअर झाली मग त्याच्या जॉग्राफिकल सगळ्या याच्यानुसार तुम्ही मग पुढची प्रिपरेशन करू शकता. आणि हे स्टेप वाईज केलं तर त्याचं टेन्शन पण येत नाही आणि प्रेशर पण येत नाही. बरोबर. सुंदर. खरंच खूप सुंदर. मजा आली ओमकार आज तुझ्याशी गप्पा मारून. ओव्हरऑल तुझे इंटर्नशिप, त्याच्यानंतर पार्ट टाइम जॉब्स, त्याच्यानंतर नोकरी आणि परत इथे आल्यानंतरचे तुमचे डिसिजन्स आणि तुझा ओव्हरऑल कंपनीमधला प्रेझेन्स, हे सगळे अनुभव खूप मजा आली आहे. खरं तर थांबायची इच्छा होत नाही आहे जशी सगळ्या पॉडकास्टनं मला होते, बट वेळ एनिवेज. सो पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, तू आलास आणि आमच्याशी तुझे अनुभव शेअर केलेस. परत मला तोच प्रश्न विचारायचा आहे, बॅक टू काय म्हणतात अराउंड 12-13 इयर्स गेल्यानंतर तो जो प्रवास होता तो आत्ता सगळा परत तुझ्यासमोर ओपन झाला, कसं वाटलं आमच्याशी गप्पा मारून? छान वाटलं. म्हणजे मला असं काही वाटलं की अरे कसं होतं की कधी कधी जेव्हा एखादा असा मोजका, म्हणजे पहिले म्हणजे तुला थँक्यू की आज तू बोलवलंस आणि एक चांगलं कंडक्ट केलंस मला, की मुद्देसूदरित्या माझ्या डोळ्यासमोर सुद्धा तेव्हा आलं. कारण तेव्हा कसं असतं, तुम्ही त्या प्रेझेंट मुवमेंटमध्ये असता तेव्हा तुमच्या आजूबाजूला ते घडत असतं. बरोबर. आणि आज आता इथं या एअर कंडिशन कॅबिनेटमध्ये बसून तुम्ही जेव्हा असं ते डोळे मिटून आठवता की नक्की काय झालं तेव्हा, कारण त्याच्यासाठी ते मोजके प्रश्न लागतात, ते मोजके प्रश्न तू आणि प्रॉपर प्रश्न विचारले. आणि तेव्हा मला बेसिकली खूप छान वाटलं की अरे तेव्हा हे असं झालं, तेव्हा हे असं झालं. कधी कधी असं वाटलं अरे मी असा विचार करू शकलो असतो. सो काही गोष्टीत मलाही कॉन्फिडन्स आला की चला चांगलं चाललंय. सो थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप छान झाला, आम्हाला खूप मजा आली. आणि ओमकारशी गप्पा मारून त्याचे अनुभव, त्याचा जर्मनीमधला स्टे, ओव्हरऑल इंटर्नशिप, त्याच्या जॉबच्या रिलेटेड गप्पा, पार्ट टाईम जॉब्स असतील, फुल टाईम जॉब असतील आणि इथे आल्यानंतर त्याचा चालू असलेला प्रवास, या सगळ्या गोष्टींवर आम्ही आज गप्पा मारल्या. आय एम शुअर तुम्हीही ऐकल्या असतील आणि तुम्हालाही मजा आली असेल. पण असेच भाग पुढेही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला जी ऊर्जा मिळते ती एकाच गोष्टीतनं मिळते. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता, लाईक करता, शेअर करता आणि ऑफकोर्स कमेंट करता. तर आजच्या भागाबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील, काही तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर टाका. ओमकारचे पूर्ण इंस्टाग्राम, फेसबुक आणि बाकीचे हँडल्स असतील, त्याच्याशी कम्युनिकेट करायचे जे काही माध्यमं असतील त्याच्या सगळ्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. आणि पुढच्या भागात आपण एका वेगळ्या विषयाला घेऊन नक्कीच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.